आजच्या लेक्चरला काय करूया आपण सुरुवात करूया. आज आपण जो काल काय पाहत होतो हिस्ट्री ऑफ सोशल वर्क इन UK युनायटेड किंगडममध्ये कशा पद्धतीने समाजकार्याची सुरुवात झाली या गोष्टी आपण काय करत होतो कालच्या लेक्चरला आपण पाहिल्या. त्यामध्ये आपण सुरुवात कशी झाली ते आपण पाहिलेलं आहे. आजच्या लेक्चरला आपण पुढील जो काही रिमेनिंग पार्ट आहे तो आज आपण पाहणार आहोत. बघा, हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट ऑफ द सोशल वर्क, समाजकार्याचा इतिहास पाहत असताना आपण जे काही सुरुवात केलेला भाग होता ज्यामध्ये हिस्ट्री आपण UK युनायटेड किंगडममध्ये कशा पद्धतीने समाजकार्याला सुरुवात झाली, USA म्हणजे जो आपला अमेरिका आहे त्या अमेरिकामध्ये कशा पद्धतीने समाजकार्याला सुरुवात झाली आणि एकंदरीत आपल्या भारतामध्ये समाजकार्याची सुरुवातापासून आजपर्यंत स्वातंत्र्यानंतरही समाजकार्य कशा पद्धतीने सुरू आहे आणि आज तागायत म्हणजेच 21व्या शतकात सुद्धा समाजकार्य कशा पद्धतीने सुरू आहे या बाबीचं काय करणार आहे आपण संपूर्ण डिस्कशन करणार आहे. त्यामध्ये कालच्या लेक्चरला आपण हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट ऑफ सोशल वर्क पाहत असताना सोशल वर्क ऑफ युनायटेड किंगडम हे आपण पाहिलं आहे. रोल ऑफ चर्च म्हणजे सुरुवातीला काय झालं, एक समाजकार्याची सुरुवात झाली आणि समाजकार्याची सुरुवात झाल्यानंतर आपल्याला सांगता येतं की सुरुवात झाल्याच्या नंतर चर्च म्हणजे ख्रिश्चन मिशनऱ्यांनी ठरवलं की कुठेतरी जे काही समाजामध्ये गरीब आहे किंवा मागासलेले आहे, दारिद्र्यात जे खितपत पडलेले आहे, ज्यांना अन्न वस्त्र निवारा यांच्या मूलभूत गरजा पूर्ण होत नाही, जे दुर्बल आहे अशा लोकांना आपण मदत करणं गरजेचं आहे. त्यांना मदत करणंच नाही तर त्या सिच्युएशनमधून त्यांना बाहेर काढणं काय आहे गरजेचं आहे. हे ख्रिश्चन मिशनऱ्यांना काय करण्यात आलं लक्षात आलं. मग इंग्लंडमध्ये काय झालं तर याला समाजकार्याची सुरुवात झाली. त्यानंतर चर्चकडून कुठेतरी स्टेट गव्हर्नमेंटला वाटलं की ही जी आहे रिस्पॉन्सिबिलिटी आहे ही आपली आहे. कारण आज जर आपण पाहिलं तर ज्याला आपण म्हणू शकतो की DPSP म्हणजेच राज्य धोरणाचे जे मार्गदर्शक तत्व आहे जे आपल्या भारतीय राज्यघटनेच्या कलम 36 ते 51 मध्ये ज्या बाबीचं काय केलेलं आहे वर्णन केलेलं आहे. तर त्या गोष्टी आपल्या राज्याला करणं काय असतं बंधनकारक नाही, पण ते जर केलं तर चांगल्या पद्धतीनं काय होऊ शकतं आपलं राज्य प्रशासन किंवा आपला समाज हे चांगल्या पद्धतीनं चालू शकतं. ह्या गोष्टी त्या राज्य धोरणाची नीती निर्देशक तत्वे यामध्ये सांगितलेले आहे. त्याच पद्धतीचं एक वर्णन जर आपण केलं त्याची जर हिस्ट्री किंवा लिटरेचर रिव्ह्यू जर आपण DPSPचा घेतला तर आपल्याला लक्षात येतं की स्टेट गव्हर्नमेंट आहे, या स्टेट गव्हर्नमेंटला वाटलं की कुठेतरी आपण हा कार्यक्रम घेणे किंवा हे प्रोग्राम सुरू करणं गरजेचं आहे आणि या उद्देशानं मग काय झालेलं आहे ते स्टेट गव्हर्नमेंटने ती हाती घेतलेलं आहे. आणि मग जे काही गरीब आहे, जे काही गरीब लोकांच्या कल्याणासाठी काम करणं त्यांना महत्त्वाचं वाटलं. द एलिझाबेथ पुअर लॉ आपण जे काल पाहिला त्यामध्ये आपण पाहिलं आहे की त्यांनी सांगितलं की 1601 मध्ये एलिझाबेथ पुअर लॉ हा सुरुवात झाली आणि करण्यात आला आणि त्यालाच 43 एलिझाबेथ लॉ असं सुद्धा म्हटल्या जातं. पेपरला 2 पैकी 1 विचारू शकतात. आता हा कायदा करण्यामागे उद्देश काय होता तर त्यांनी वर्गीकरण करण्यात आलं कशाचं, जे बेगर्स आहे, जे भिकारी आहे त्यांचे या कायद्याअंतर्गत वर्गीकरण करण्यात आलं की जे सक्षम आहे, जे काम करू शकतात, ज्या काही गोष्टी आहे जर करू शकत असेल काम तर त्यांनी काम करायला पाहिजे ह्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. आणि जे काम करण्यासाठी म्हणजे जरीही त्यांच्याकडे कॅपेबिलिटी आहे, त्यांच्याकडे शारीरिक क्षमता आहे, मानसिक क्षमता आहे, सर्व गोष्टी असूनही जर ते काम करत नसेल तर अशा वेळेस त्यांना तुरुंगात टाकण्याची सोय UK मध्ये करण्यात आली. त्यानंतर जर आपण विचार केला तर हे झाले पहिला प्रकार किंवा पहिलं वर्गीकरण करण्यात आलं. सेकंड जे काही वर्गीकरण होतं त्यामध्ये त्यांनी सांगितलं की जे
इम्पॉर्टंट पुअर आहे, म्हणजेच त्याला आपण म्हणू शकतो की जे असक्षम आहे, जे काम करू शकणार नाही, यांच्यासाठी मग त्यांनी काम करू शकत नसेल तर त्यांना काही बाह्य मदत करणं पण गरजेचं आहे. या उद्देशानं आपण काय केलं, दुसरा एक प्रकार त्यांनी याचं सांगितलेला आहे की जे असक्षम आहे, मागासलेले आहे, खरंच ते शारीरिकदृष्ट्या सक्षम नाही, ज्या वृद्ध आहे, बालक आहे किंवा कमकुवत महिला आहे, यांच्यासाठी कार्य करण्याचं त्यांनी ठरवलं. हे झालं वर्गीकरणाचा दुसरा प्रकार. हे झालं एलिझाबेथ लॉ अंतर्गत आपण करण्यात आलेले 3 वर्गीकरण. कशाचं, तर गरिबांची व्याख्या, गरिबाचे 3 प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत. त्यानंतर चौथा जो आहे, ज्याला आपण म्हणू शकतो की ज्यांचं ऑर्फन जे बालक आहे, म्हणजे जे अनाथ आहे, ज्यांचं कोणीही पालनपोषण करण्यासाठी तयार नाही, अशा लोकांसाठी, किंवा ज्यांचं आपण म्हणू शकतो की पालकत्व घेण्यासाठी कोणी तयार नाही, असे जे काही विद्यार्थी आहे, असे काही बालक आहे, यांची जबाबदारी सुद्धा स्टेट गव्हर्नमेंटने किंवा 1601च्या कायद्याअंतर्गत ते करण्यात आलेलं आहे. ह्या गोष्टी आपल्याला इथं सांगता येतं. आता बघा, इन्फ्लुएन्स ऑफ द एलिझाबेथ पुअर लॉ. मग अशा याचा प्रभाव कशा पद्धतीने पडला ते आपण पाहिलं की युरोपमध्ये मग मोठ्या प्रमाणात काय झालं, योजना झाल्या, वेगवेगळ्या स्कीम त्यांनी आणल्या, आणि जेणेकरून जे गरीब आहेत, जे मागासलेले आहेत, त्यांच्या हिताचे कार्य तिथं करण्यात आलं. त्यानंतर बघा, त्यानंतर आहे द पुअर लॉ रिव्हिजन्स 1834 to 1909. आता बघा, आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा इंग्लंडमधला समाजकार्याचा आपल्याला अभ्यास करायचा असेल तर त्याचे वेगवेगळे काळ आपण सांगू शकतो की एक मिनिट, कधीही जर आपल्याला यूकेची जर हिस्ट्री पाहायची असेल तर आपल्याला ते या पद्धतीने आपण सांगते. हिस्ट्री ऑफ यूके, युनायटेड किंगडम. बघा, याचे आपण पाहू शकतो. पहिला काय आहे, तर जो प्रारंभिक काळ आहे, सेकंड जो आहे, जो इसवी सन पूर्व किंवा इसवी सन जो भाग म्हणतो आपण, इसवी सन 1200 टू इसवी सन 1500. त्यानंतर आहे इसवी सन 1600 टू 1700. त्यानंतर आहे इसवी सन 1834 टू 1905 सुद्धा आपण याला म्हणू शकतो. आणि त्यानंतर 1905 नंतरच्या म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला इतिहास पाहत असताना बायफर्गेशन्स करता येतं. कशाचं, यूके मध्ये झालेले, जे की यूके मध्ये जे हे झालेलं आहे इतिहास आपण जर पाहत असतो तर इतिहासाचा आपल्याला ह्या बाबी पाहता येतात. ओके, आता जे आपण प्रारंभिक भाग पाहिला, जो कालच्या लेक्चरला आपण पाहिलेला आहे, त्यामध्ये सांगितलेलं आहे की दानधर्म करण्याच्या उद्देशाने इंग्लंडमध्ये काय झालेलं आहे, तर समाजकार्याची सुरुवात झालेली आहे. तर आता 1200 ते इसवी सन 1500च्या काळामध्ये आपल्याला लक्षात येतं की वेगवेगळे कायदे झाले, वेगवेगळ्या बाबी झाल्या, जे की वेगवेगळे घराणे आहेत, त्या घराण्याची बाबी आपल्याला पाहता येतं, आणि अशा पद्धतीने मग इथं समाजकार्याची सुरुवात झाल्याचे आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर 1600 ते 1700चा जो कालखंड आहे, यामध्ये जो एलिझाबेथ पुअर लॉ आहे, हे पुअर लॉ करण्यात आला. वेगवेगळ्या जे चॅरिटी ऑर्गनायझेशन आहे, ह्या संस्था आहे, किंवा सोशल जे सेटलमेंट हाऊस वगैरे आहे, या माध्यमातून इथं कार्य करण्यात आले. त्यानंतर 1834 ते 1905 जो आहे, तर यामध्ये आपल्याला सांगता येतं की 1834 मध्ये जो आपला 1601चा पुअर लॉ आहे, हा पुअर लॉला काय करण्यात आलं, तिथं आता रिअमेंडमेंट किंवा आपण त्याला अमेंडमेंट त्यामध्ये करण्यात आलं, रिव्हिजन ऍक्ट त्यामध्ये करण्यात आला, की ठीक आहे 1601च्या कायद्यामध्ये जे सांगितलेल्या गोष्टी होत्या की कुठेतरी वर्गीकरण करण्यात आलं होतं. कशाचं, तर त्याला आपण म्हणू शकतो
भिकारी म्हणू शकतो किंवा त्या कायद्यानुसार किंवा आपण त्याला भिकारी म्हणू शकतो. तसं भिकारी शब्द चुकीचा आहे वापरणं. त्याला आपण बेगर जो इंग्लिश वर्ड आहे हा आपण यूज करूया. म्हणजेच जे काही तो कायदा त्या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि दुरुस्ती करून काही गोष्टी त्यामध्ये तिथं सांगितलेल्या आहेत ते आपण बघूया. त्यानंतर 1905चा जो कायदा आहे हा 1905च्या कायद्यामध्ये काय सांगितलेला आहे की रॉयल ॲक्ट आहे जो ह्या हा ॲक्ट करण्यामागचा उद्देश काय होता 1905चा. हा ॲक्ट करण्यामागे त्यांनी अनेक तरतुदी सांगितल्या की नेमकं यामध्ये काय करायला पाहिजे. सामाजिक सुधारणा करणं गरजेचं आहे. जे काही सामाजिक सुधारणा केल्याच्या नंतर त्या रॉयल ॲक्ट अंतर्गत सांगितलं की लोकांनी काय करायला पाहिजे की स्वतःची कॅपॅसिटी काय आहे हे ओळखायला पाहिजे आणि आपण जरी गरीब असेल पण आपण शेवटपर्यंत गरिबीत न राहता आपण त्यातून त्या सिच्युएशनमधून बाहेर पडण्यासाठी आपल्या जे काही मूलभूत गरजा आहे अन्न वस्त्र निवारा ह्या पूर्ण करण्यासाठी आपण स्वतःहून काय केलं पाहिजे प्रयत्न करायला पाहिजे. अशा पद्धतीचा जो रॉयल ॲक्ट होता हा ॲक्ट 1905 करण्यात आला. अशा पद्धतीचं आपल्याला काय करता येतं हा इतिहास आपल्याला UK मधला पाहता येतं. म्हणजे हे झाले त्याची पार्श्वभूमी. म्हणजे कधीही जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर या मेथडने आपण अभ्यास करायला पाहिजे. हा झाला आपला जो आपण पाहिलं हिस्ट्री. त्यानंतर आता बघूया आपण. हां गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. द पुअर लॉ रिव्हिजन 1834 अँड 1929. म्हणजे या दोन याच्यामध्ये काय झालं आपलं समाजकार्याच्या रिव्हिजन झाली. या जे 1601चा कायदा होता त्या अंतर्गत काय सांगितलं इन 1834 अ पार्लिमेंटरी कमिशन प्रेझेंटेड अ रिपोर्ट विच एम टू रिवाइज द एलिझाबेथन अँड एलिझाबेथ पुअर लॉ. म्हणजेच 1834च्या कायद्यामध्ये काय केलं आपण दुरुस्ती किंवा चेंजेस त्यामध्ये केलेले आहे. त्यामध्ये सांगितलेलं आहे मग काही 3 तत्वे त्यामध्ये प्रिन्सिपल्स 3 सांगितलेले आहे. बघा डॉक्ट्रिन ऑफ द लिस्ट इलिजिबिलिटी हे तुम्ही तुमच्या बुक्समध्ये नोट डाऊन करा. हे 3 प्रिन्सिपल आहे कशाचे तर 1834च्या कायद्याअंतर्गत त्यांनी सांगितलेले रिव्हिजन्स किंवा रिवाइज केलेल्या काही गोष्टी आहेत. त्यामध्ये सांगितलं की डॉक्ट्रिन ऑफ द लिस्ट इलिजिबिलिटी म्हणजे किमान पात्रतेचा सिद्धांत त्यांनी सांगितलेला आहे. त्यानंतर बघा रिएस्टॅब्लिशमेंट ऑफ द रिहॅबिलिटेट ऑफ द वर्क हाऊस टेस्ट. म्हणजेच यामध्ये आपल्याला सांगू शकतो आपण की जे पात्र आहे काम करण्याचे जे पात्र आहे त्यांची टेस्ट घ्या आणि त्या टेस्टमध्ये जर ते घरकाम करण्यासाठी जर पात्र असेल तर अशासाठी काय तर आपण सुविधा देणार नाही. तर त्यांनी स्वतःचे काम किंवा स्वतःच्या ज्या गोष्टी आहेत ते स्वतः करायच्या आहे. त्यानंतर सेंट्रलायझेशन ऑफ द कंट्रोल आणि नियंत्रणाचं जे आपल्याला केंद्रीकरण जे झालेलं आहे ते केंद्रीकरण आपल्याला या 1834च्या कायद्याअंतर्गत आपण काय केलेलं आहे त्यामध्ये रिवाइजन केलेलं आहे. त्यानंतर बिटवीन 1934 अँड 1909 देअर वेअर न्यूमरस चेंजेस इन पुअर लॉ लेजिस्लेशन. आता आपल्या ज्या हे कायदे मंडळ आहे त्या कायदा मंडळाच्या अंतर्गत अनेक बदल यामध्ये 1834 ते 1909 पर्यंत अनेक बदल करण्यात आले. जे मी तुम्हाला सांगितलं 1834चा ॲक्ट आहे किंवा 1905चा रॉयल ॲक्ट आहे किंवा वेगवेगळे जे थॉमस नावाचे एक व्यक्ती आहे त्या व्यक्तीनेही काही गोष्टी आपल्याला इथे एक्सप्लेन केलेल्या आहे. म्हणजे अनेक चेंजेस काय झालेले आहे या कायद्यामध्ये झालेले आहे. The most important change were those that began to develop specialized care for a certain disadvantaged group. For instance, for dependent children, district schools and foster homes were provided, and for the insane and feeble-minded स्पेशलायझड इन्स्टिट्यूशन्स वेअर स्टार्टेड. म्हणजे सर्वात महत्त्वाचा बदल काय झाला तर जे लोक जे बालक आहे किंवा जे काही अनाथ आहे अशा लोकांना अन्न वगैरे पुरवण्याचं काम या कायद्याअंतर्गत मग करण्यात आलं. म्हणजे जसं सांगितलं इथं की जे काही आश्रित मुलांसाठी जिल्हा शाळा आहे किंवा पालनपोषण गृह उपलब्ध करून देण्यात आलं. हे झालं 1834च्या कायद्याअंतर्गत करण्यात आलेल्या बाबी. त्यानंतर बघा the more positive approaches to the poor law can be seen in the poor law report of the 1909. The report stressed curative treatment and the rehabilitations rather than repressions. म्हणजेच यामध्ये काय करण्यात आलं मग जे सांगितलं की एक सकारात्मक दृष्टिकोन आहे जो सकारात्मक बदल इथे करण्यात आला की आपण काय केलं की जे दडपशाही वृत्ती आहे त्या दडपशाही वृत्तीला कुठेतरी बाजूला ठेवून आपण जे उपचारात्मक जे काम आहे किंवा जे प्रतिबंधात्मक काम आहे ते काम आपण इथे केलेलं आपल्याला दिसून येतं.
त्यानंतर बघा, बिगिनिंग्स ऑफ द चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटी अँड मुवमेंट अँड सेटलमेंट्स हाऊस मुवमेंट. आता हे जे काही दोन संस्था आहे, हे संस्था जरी इथे स्थापन झालेल्या असल्या पण रिअल वर्क जे आहे ते USA मध्ये करण्यात आलेलं आहे. मग तिथे ठरलेलं पण आहे की COSची स्थापना अमेरिकेमध्ये जेव्हा झाली ते 1877 मध्ये झाली, आणि जे सेटलमेंट हाऊस आहे याची स्थापना 1886 मध्ये झाली, ते न्यूयॉर्कमध्ये झाली. ह्या ज्या गोष्टी आहे ह्या USAच्या आपल्याला हिस्ट्रीमध्ये पाहायच्या आहे. इथं ओनली काय झालेलं आहे, स्थापन झालेलं ते आपण सांगू शकतो. In England, where the problem of the competing and the overlapping social services in London had been increasing over the years. आता दिवसेंदिवस काय होते, वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स क्रिएट होत होत्या, आणि या इंग्लंडमध्ये होत असणाऱ्या प्रॉब्लेम जे क्रिएट झाल्या होत्या यातून काहीतरी सोल्युशन निघायला पाहिजे, यासाठी या दोन संस्थेची काय झाली, स्थापना झाली, की जे COS आहे आणि COS आहे, म्हणजे त्याला आपण चॅरिटी ऑर्गनायझेशन म्हणू शकतो, आणि एक आहे जे सेटलमेंट्स हाऊस मुवमेंट आहे. हे दोन चळवळी इथं सुरुवात झालेला आपल्याला पाहायला मिळतं. A group of the public spirit citizenship founded in 1869 द लंडन चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटी. आता इथे काय झालं, तर जी COS आहे ही स्थापन झाली लंडनमध्ये, पण ती कधी झाली, 1869 मध्ये हे स्थापन झालेली आहे. मग बघा हे तुम्ही लिहून घ्या पेपरला इथं. ऑक्टिव्हिया हिल अँड सॅम्युअल बार्नेट वेअर टू ऑफ द दिस फाउंडर. म्हणजे हे काय आहे, जे आपले COS आहे, जे चॅरिटी ऑर्गनायझेशन संस्था आहे, जी मुवमेंट आहे, त्या याचे अध्यक्ष कोण आहे, सॉरी त्या याचे कोण स्थापन कोणी केली, त्याचे मेन फाउंडर कोण आहे, तर ऑक्टिव्हिया हिल अँड सॅम्युअल बार्नेट. वेअर टू ऑफ दिस फाउंडर, हे दोन व्यक्ती काय याचे फाउंडर आहेत, जे त्यांनी काय केली आहे, तर 1869 मध्ये ही स्थापन केलेली आहे. मग यामध्ये काय सांगितलं त्यांनी, इन हर वर्क ॲज हाऊसिंग रिफॉर्मर ऑक्टिव्हिया हिल introduce a system of the friendly rent collect as a method of the improving slum housing. आता जे स्लम हाऊसिंग आहे किंवा झोपडपट्टी एरिया आहे, यामध्ये ऑक्टिव्हिया हिलनं काम केलं, आणि त्या अंतर्गत मग जे काही आहे म्हणजे फ्रेंडली रेंट्स कलेक्ट करण्याच्या माध्यमातून त्यांनी ते काम केलेलं आहे. ऑक्टिव्हिया हिल्स ट्रेस दॅट इच केस अँड इच सिच्युएशन मस्ट बी इंडिव्हिज्युअलायझेशन. एव्हरीवन मस्ट बी ट्रीट विथ द रिस्पेक्ट फॉर हिज ऑर हर प्रायव्हसी अँड इंडिपेंडन्स. आता सर्वात महत्त्वाचं काय सांगितलं या ऑक्टिव्हिया हिलनी, की प्रत्येक व्यक्तीला काय दिली पाहिजे, आपण प्रायव्हसी दिली पाहिजे, प्रत्येक व्यक्तीची डिग्निटी जी आहे ती डिग्निटी आपण पाळायला पाहिजे. या गोष्टी काय केल्या यांनी सांगितलेल्या आहे. शी ॲडवाइज द वर्कर नॉट टू जज द टेनंट बाय देअर पर्सनल स्टँडर्ड्स. म्हणजे ह्या गोष्टी इथं पर्सनल जे व्यक्तीशी हे करणं आहे, जज करणं आहे, ह्या गोष्टी इथं त्यांनी सांगितलेल्या होत्या. त्यानंतर बघा, ऑगस्ट बार्नेट वॉज द फाउंडर ऑफ द टॉयम्बी हॉल. आता हे तिसरा चौथा प्रश्न आहे तुमचा, की ऑक्टिव्हिया हिल आणि सॅम्युएल बार्नेट यांनी कशी स्थापना केली, तर COSची केली. कधी केली, तर 1869 मध्ये केली. आणि टॉयम्बी हॉलची स्थापना जर कोणी केली, हे जर आलं तर आपल्याला सांगता यायला हवं की ऑगस्ट बार्नेट. ही तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही लिहून घ्या, ही ऑगस्ट बार्नेट वॉज द फाउंडर ऑफ द टॉयम्बी हॉल, द फर्स्ट सेटलमेंट्स हाऊस इन विच wealthy Oxford students settle in an attempt to improve living condition in the slum of the व्हाईट चॅम्पल. म्हणजे काय केलं, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे काही जे स्टुडंट होते, त्या युनिव्हर्सिटीमधल्या स्टुडंटनी त्या भागामध्ये एक स्लम एरियामध्ये गेला, आणि त्या स्लममध्ये एरियामध्ये जाऊन त्यांची जर प्रॉब्लेम आपल्याला समजून घ्यायची असेल तर त्यांच्यासोबत राहणं आपल्याला काय आहे, गरजेचं आहे. ह्या गोष्टी त्यांच्यामध्ये लक्षात आल्याच्या नंतर ते काय केलं, त्या तिथे जाऊन ते सेटल झाले, आणि तिथे त्यांनी अभ्यास केलेला आहे. The basic idea was to bring the educated in the contact with the poor for their mutual benefits. म्हणजेच आपल्याला इथं काय सांगितलेलं आहे, की जे रिच आहे, जे याची बेसिक आयडिया काय सांगितले त्यांनी, की जे रिच लोक आहे यांनी जर त्या गरिबांच्या संबंधित किंवा गरिबांच्या एकत्रित जर राहिलं, तर मग यामुळे काय होऊ शकतं, की त्यांची डेव्हलपमेंट होऊ शकतं. ते म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे किंवा म्युच्युअल जे डेव्हलपमेंट आहे ते यामधून होऊ शकतं. रिअलायझेशन्स हॅड drawn on the Christian socialist than mere distributions of the charity does not solve problem. In order to better understand the situation of the poverty and underdevelopment, one needed to live with the poor and listen to their problem. म्हणजे या अंतर्गत काय सांगितलं, की जे प्रॉब्लेम्स आहे, म्हणजे सुशिक्षितांना त्यांच्या परस्पर फायद्यासाठी गरिबांच्या संपर्कात आणणे ही मूळ कल्पना कशाची होती, तर या कायद्याअंतर्गत किंवा या बाबी अंतर्गत ते आपल्याला पाहायला मिळतं. त्यामध्ये सांगितलं की ख्रिश्चन समाजवाद्यांना जाणीव झाली की केवळ दान वाटपाने समस्या सुटणार नाही, तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल, की एकमेकाच्या सहमतीने किंवा दान वाटपच करून नाही, तर त्या व्यक्तीला स्वतःची जे काही डेव्हलपमेंट आहे, जे स्वतःच्या जी कॅपॅसिटी आहे ते आपण ओळखायला लावायला हवं, आणि त्या कॅपॅसिटी ओळखल्याच्या नंतर ते स्वतःच्या जे काही नीड्स आहे ते स्वतः पूर्ण करू शकतील. ह्या गोष्टी तिथं त्यांनी सांगितलेल्या आहे. हे झाले. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे द ब्रेवरेज रिपोर्ट.
ब्रेवरेज रिपोर्ट सर्वात महत्त्वाचा आहे, पेपरला 2-3 वेळा पण त्याच्यावर प्रश्न येऊन गेलेले आहे. ब्रेवरेज रिपोर्टबद्दल जोड्या लावा हा प्रश्न आला होता. त्यामध्ये होतं की ब्रेवरेज रिपोर्ट कधी झालं, त्याचे इसवी काय आहे, तर 1942 मध्ये ब्रेवरेज रिपोर्ट याच्या संदर्भात आपल्याला सांगता येतं. म्हणजे पेपरमध्ये असा प्रश्न होता, पण तिथं इयर काय होतं 1941 होतं, तर मग तिथं ते 1941 न करता तुम्ही 1942 करा. तर विल्यम बेवरेज चेअरमन्स ऑफ द इंटर डिपार्टमेंटल कमिटी. इंटर डिपार्टमेंट कमिटीचे काय होते, हे जे काही विल्यम बेवरेज आहे हे एक त्याचे अध्यक्ष होते. ऑन सोशल इन्शुरन्स अँड अलायन्स सर्व्हिसेस, ते जे काही सामाजिक सेवा आहे किंवा सामाजिक विमा आहे याचे काय होते ते अध्यक्ष होते. प्रेझेंटेड द कमिटी रिपोर्ट टू द गव्हर्नमेंट. द रिपोर्ट इम्फायझेस 4 मेजर प्रिन्सिपल. आता या कमिटीने काय केलं, एक अहवाल सादर केला आणि ते अहवाल सादर केल्याच्या नंतर गव्हर्नमेंट समोर अहवाल सादर केला आणि त्या अहवालाअंतर्गत काही 4 प्रिन्सिपल किंवा काही 4 मेजर त्यांनी प्रिन्सिपल सांगितले, ते आता आपण बघूया त्यांनी काय सांगितलंय नेमकं. त्यामध्ये बघा, एव्हरी सिटीजन टू बी कवर्ड, म्हणजे जे प्रत्येक सिटीजन्स आहे, प्रत्येक नागरिक आहे ते आपण काय करायला पाहिजे, या अंतर्गत कव्हर करायला पाहिजे. म्हणजे असं नाही की समाजामध्ये जेही लोक आहेत त्या लोकांपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे, ते व्यक्ती खरंच गरीबात आहे की खरंच त्या व्यक्तीची सिच्युएशन कठीण आहे का, या सर्व बाबी आपण काय करायला पाहिजे, चेक करायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. यासाठी यांनी हे पहिलं प्रिन्सिपल कोणी सांगितलेलं आहे, या कोणी, तर विल्यम बेवरेज यांनी यांच्या रिपोर्टमध्ये सांगितलेलं आहे. द मेजर रिस्क ऑफ द लॉस ऑफ द अर्निंग पॉवर, सिकनेस, अनएम्प्लॉयमेंट, ॲक्सिडेंट, ओल्ड एज, विडोहुड, मॅटर्निटी टू बी इन्क्लुडेड इन अ सिंगल इन्शुरन्स. आता यावेळेस आपल्याला सांगता येतं की सगळ्यात महत्त्वाची रिस्क काय आहे, तर जे काही व्यक्ती आहे, जे आपण म्हणू शकतो की जे आजारात आहे, जे बेरोजगारी आहे, ज्यांचं ॲक्सिडेंट झालेलं आहे, जे ओल्ड एज पर्सन आहे, जे विधवा आहे, किंवा जे आपण म्हणू शकतो की आपल्या याच्यामध्ये मागासलेले आहे, जे दुर्बल घटक आहे, ज्यांच्यावर दिवसेंदिवस किंवा अनेक काळापासून काय झालेलं आहे, अन्याय झालेला आहे, या व्यक्तीसाठी काय केलं पाहिजे, स्पेशल इन्शुरन्स आपण इथून द्यायला पाहिजे. ह्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहे. त्यानंतर काय सांगितलं, अ फ्लॅट रेट ऑफ द कॉन्ट्रीब्युशन टू बी पेड रिगार्डनेस ऑफ द contributors income and a flat rate of the benefits to be paid also without regard to income as a right to all who quality. आता यामध्ये काय सांगितलं त्यांनी, योगदानकर्त्याच्या उत्पन्नाशी पर्वा न करता आपण काय करायला पाहिजे, त्यांना काही गोष्टी आहेत त्या आपण त्यांना प्रोव्हाइड करायला पाहिजे. आपण उत्पन्न लक्षात न घेता आपण त्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड करणं किंवा जे काही त्यांचे नीड्स आहेत ते त्यांना प्रोव्हाइड करायला हव्या. ह्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. The Beveridge Report of the 1942 take its place as one of the great documents in English poor law and history. आता सर्वात महत्त्वाचं आपल्याला लक्षात येतं की जो काही आपला पुअर लॉ आहे, एलिझाबेथ पुअर लॉ आहे, याच्या अंतर्गत जर पाहायचं झालं तर जो काही आपण पाहिलेला बेवरेज रिपोर्ट आहे, हे सर्वात महत्त्वपूर्ण आणि प्रगतिशील रिपोर्ट आपल्याला पाहायला मिळतं, की जेणेकरून या रिपोर्ट अंतर्गत जो 1601चा कायदा आहे किंवा 1834चा जो ज्यामध्ये रिव्हिजन ॲक्ट्स म्हणू शकतो आपण ते केलेलं आहे, ज्यामध्ये आपण अमेंडमेंट केलेली आहे, ज्या 1905चा म्हणू शकतो आपण रॉयल ॲक्ट आहे, त्या ॲक्ट अंतर्गत, आणि 1942चा जो बेवरेज रिपोर्ट आहे, हे रिपोर्ट आहे, यामध्ये आपल्याला सर्वात प्रगतिशील जो भाग आहे, जो आपल्याला 1942चा बेवरेज रिपोर्ट आपल्याला सांगता येईल. त्यानंतर बघा, द रिपोर्ट बिकम द फाउंडेशन ऑफ द मॉडर्न सोशल वेलफेअर लेजिस्लेशन फॉर UK. म्हणजेच काय झालं तर यामध्ये आधुनिक सामाजिक कल्याण कायद्याचा हा काय झालेला आहे, पाया बनलेला आहे. आता सोशल वर्क इन युनायटेड स्टेट ऑफ द अमेरिका, हे आपण पाहण्याआधी काही विशिष्ट वेगवेगळे कायदे आहेत, त्या कायद्यांचा काय करूया आपण अभ्यास करूया, की DMER जी एक्झाम आहे त्या एक्झामसाठी तुम्हाला ते सोयीस्कर ठरेल. जे मी ॲक्ट लिहून देणार ते ॲक्ट तुम्ही आता तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. जे इंग्लंडमध्ये जे आपण पाहिलं की 5 स्टेजेसमध्ये आपल्याला काय पाहायचं होतं, आपला समाजकार्याचा इतिहास पाहायचा होता. जसं प्रारंभिक काळ आहे, आपण काय पाहता, हिस्ट्री ऑफ द UK. हे जर जेव्हा आपण पाहिलं तेव्हा मी तुम्हाला लिहून दिलं बोर्डवर की प्रारंभिक काळ आपण सुरुवात केली. प्रारंभिक काळामध्ये काय होतं इंग्लंडमध्ये, की कुठेतरी दानधर्म करणं या उद्देशाने काय झालं, समाजकार्य सुरू झालं. त्यानंतर आपण काय पाहिलं तर 1200 ते 1500 जो काळ आहे, या काळामध्ये काय झालं, समाजकार्याची सुरुवात इंग्लंडमध्ये झालेली होती. आता 1200 ते 1500च्या काळाच्या नंतरच मग जो तिसरी स्टेप आपण जी पाहिली, जे 1601 ते 1834चा जो काळ होता, ज्यामध्ये 1600च्या काळामध्ये काय झालं, एलिझाबेथ पुअर लॉ आपण बनवला आणि त्या अंतर्गत मग जे भिकाऱ्यांचे आहे किंवा बेघरांचे वर्गीकरण आपण 3 पार्टमध्ये केलेले ते पण आपण पाहिले.
त्यानंतर आहे 1834 ते 1905चा जो आपण पाहिला चौथा पार्ट आहे, त्यामध्ये आपण पाहिलं की 1834 मध्ये काय केलं, रिव्हिजन ऍक्ट करण्यात आला की त्या अंतर्गत सांगितलं की जे स्टेट पॉलिसीने जी काही जबाबदारी घेतलेली आहे ते योग्य असून व्यक्तीला त्या व्यक्तीची कॅपेबिलिटी काय आहे, त्याची ज्या काही गोष्टी आहे ह्या आपण पाहण्यासाठी त्यांना सांगितलं. हे झालं 1834चा रिव्हिजन ऍक्ट. त्यानंतर आपण 1905चा जो रॉयल ऍक्ट आहे त्या रॉयल ऍक्टमध्ये सांगितण्यात आलं की रॉयल ऍक्ट अंतर्गत काही तरतुदी त्यांनी सांगितल्या की ठीक आहे, व्यक्ती गरीब आहे, व्यक्ती जे काही गोष्टी आहे, पण आपण त्या व्यक्तीच्या कॅपॅसिटी बिल्ड केल्या पाहिजे, त्याच्या स्किल आपण त्याला जाणीव करून दिल्या पाहिजे. आज जरी व्यक्ती गरीब असला तरीही काही दिवसानंतर त्या व्यक्तीने काय केलं पाहिजे, त्यामध्ये चेंजेस केला पाहिजे. ह्या गोष्टी आपण कशामध्ये पाहिल्या, तर ह्या गोष्टी आपण 1905च्या रॉयल ऍक्टमध्ये ते सांगण्यात आल्या. त्यानंतर आपल्याला सांगता येतं की 1942चा ब्रेवरेज रिपोर्ट. हे झालं आपला ब्रेवरेज रिपोर्टमध्ये मग 3 बाबी सांगितले की सर्व व्यक्तींना आपण कव्हर करायला पाहिजे. त्यानंतर आपण जे काही सामाजिक सुरक्षा आहे किंवा सामाजिक विमा हा मागासलेल्या घटकांना, दुर्बल घटकांना आपण प्रोव्हाइड करायला पाहिजे. आणि उत्पन्नाच्या बाजू लक्षात न घेता प्रत्येक व्यक्तीपर्यंत आपण पोहोचणं काय होतं, गरजेचं होतं. अशा तरतुदी किंवा असे प्रिन्सिपल्स ब्रेवरेज रिपोर्ट अंतर्गत त्यांनी एक्सप्लेन केलेले आहे. ह्या गोष्टी आपण हे जी काही हिस्ट्री आहे, ही हिस्ट्री कोणाची आहे, ती UK मधील आहे. आता आपण बघूया समोर काही वेगवेगळे कायदे दिलेले आहेत, त्या कायद्याचा आपण आता अभ्यास करूया. मी तुम्हाला जसं लिहून देते तसं तुम्ही तुमच्या बुक्समध्ये लिहून घ्या, म्हणजेच एक्झाम कोणतीही असली तरी ते तुम्हाला फ्रुटफुल ठरेल. TMEच्या सिलेबसमध्ये ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. 1906, 1907, 1908, 1911, 1925, 1940. असे किती कायदे आहेत, 3, 3, 6 कायदे आहे. मी 6 कायदे तुम्हाला सांगते. प्रोव्हिजन ऑफ मीन्स ऍक्ट, म्हणजेच जे काही अन्न देणं आहे, शाळेतील विद्यार्थ्यांना वगैरे अन्न देण्याची सोय किंवा अन्न देण्याची तरतूद या कायद्याअंतर्गत केलेली होती. एज्युकेशन्स ऍक्ट जो 1907 मध्ये करण्यात आलेला होता. प्रिव्हेन्शन्स ऑफ, एक मिनिट, प्रिव्हेन्शन्स ऑफ क्राईम ऍक्ट, नॅशनल इन्शुरन्स ऍक्ट, कधी तर UK मध्ये ज्या काही गोष्टी झाल्या त्या अंतर्गत हे आपल्याला पाहायचे आहे. जी मी तुम्हाला सांगितलं की 1905चा काय होता, रॉयल कायदा म्हटल्यापेक्षा आपण त्याला रॉयल आयोग म्हणू शकतो, की जे सर हॅमिल्टन यांच्या अध्यक्षतेखाली काय झाला होता, तो स्थापन झाला होता. त्यांच्या अंतर्गत हे सांगितलेले काय वेगवेगळे कायदे आहेत. 1905चा रॉयल आयोग, याचे अध्यक्ष कोण होते, हॅमिल्टन. ऑनलाईन स्टुडंट लिहून घ्या. ओके ओके, आवाज येत नाही आहे का, आता येते का आवाज? गायत्री मॅडम चेक करा आणि मला सांगा लवकर.
येत आहे का आवाज? आवाज येत आहे? ओके. आता येत आहे ना? ओके ओके. तुमचं कधी कधी नेटवर्क चेक करा किंवा कदाचित खरंच इश्यू असला तर मग लवकर मेसेज टाकत जा. बघा, जो काही 1606चा जो ऍक्ट आहे, सॉरी 1906चा जो ऍक्ट आहे, हे प्रिव्हेन्शन मील्स ऍक्ट आहे. म्हणजेच शाळेतील जे विद्यार्थी आहे यांना आज जर आपण जर ह्या तरतुदी पाहिल्या तर जे मध्यान्ह आहार भोजन होतं, आपल्याला माहिती आहे ना की 1995 मध्ये मध्यान्ह भोजन आहार योजना सुरू झाली, की जेणेकरून शाळेतील विद्यार्थ्यामध्ये त्याची काय झाली, नोंदणी वाढली पाहिजे, पटसंख्या वाढायला पाहिजे आणि एकंदरीत जे कुपोषणाचं प्रमाण आपण काय झालं पाहिजे, कमी झालं पाहिजे. यासाठी मध्यान्ह भोजन आहार आपण सुरू केलं होतं. म्हणजेच जर आपण मध्यान्ह भोजन आहाराची जर पार्श्वभूमी जर लक्षात घेतली किंवा त्याची जर हिस्ट्री जर पाहिली तर ते आपल्याला 1906च्या ऍक्टमध्ये ते पाहायला मिळते की प्रोव्हिजन्स ऑफ द मील्स ऍक्ट, म्हणजे जे आहे आहाराची सुविधा उपलब्ध करून देणे, ते इथं सांगितलेलं आहे. 1907 मध्ये काय आहे, एज्युकेशन ऍक्ट, म्हणजेच शिक्षणाचा जो आहे प्रत्येक बालकांना, प्रत्येक व्यक्तीला काय झालं पाहिजे, शिक्षण प्रोव्हाइड झालं पाहिजे. यासाठी 1907ला काय करण्यात आलं, आपण एज्युकेशन ऍक्ट तिथं तयार करण्यात आलेला होता. 1908ला आहे प्रिव्हेन्शन ऑफ द क्राईम ऍक्ट. आता जे काही बालक आहे किंवा इतरही काही व्यक्ती आहे यांच्यासाठी जे काही करेक्शनल जे सिस्टीम आहे, म्हणजे गुन्हेगारीची जे आहे, गुन्हेगारी संदर्भातही काय करण्यात आला, कायदा करण्यात आलेला होता. त्यानंतर 1911ला आहे नॅशनल इन्शुरन्स ऍक्ट. आता नॅशनल इन्शुरन्स ऍक्ट म्हणजे राष्ट्रीय जे आहे विमा कायदा आहे. आपल्याला माहिती आहे आज जे वेगवेगळे विमा कायदे आपण निर्माण झालेले आहे की ऑब्विसली जर एक शेतकरी आहे, शेतकऱ्यांसाठी विमा असतो, गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने असतो, बरोबर आहे. शेतकऱ्यांसाठी पण त्यांचा जर एक अचानक मृत्यू झाला असेल किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झाला असेल तर गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने काय दिलं जातं, त्यांना एक म्हणजे विमा दिला जातो, जेणेकरून सुरक्षा प्राप्त करण्यासाठी. तर अशा अशा अनेक विमा आहेत, जसे वृद्धांना आपण पेन्शन दिला जातो किंवा जे काही वेगवेगळ्या योजना आहे, आपण मातृत्व इंदिरा गांधी योजना आहे किंवा श्रावणबाळ योजना आहे, ही वृद्धांना दिलेल्या काय आहे, एक पेन्शन म्हणून किंवा एक सुरक्षा म्हणून प्रदान केलेल्या काय आहे ह्या गोष्टी आहे. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की घटस्फोटित महिला असेल त्यांना आपल्याला खावटी मागण्याचा किंवा इतरही काही अधिकार किंवा जे विमा आहे, जे ज्यांना आपण म्हणू शकतो की संरक्षण देण्यासाठी ते दिलेल्या काही गोष्टी आहे. आता 1925ला ओल्ड एज पेन्शन ऍक्ट झाला. आपण जे आताच पाहिलं की त्यांना पेन्शन्स देणं, आपल्या उत्पन्नाच्या काहीतरी जे असते त्या गोष्टी त्यांनी ठरलेल्या असते. आताच जे तुम्ही पाहिलं असेल की न्यू पेन्शन झालेलं आहे, ज्याला आपण म्हणतो की सुरुवातीला होतं म्हणजे पेन्शन ऍक्ट जे होते त्याच्या हातामध्ये नवीन काहीतरी तरतुदी झालेल्या आहेत. त्या तरतुदी तुम्ही एकदा चेक करून घ्या की पूर्वी होतं की 50% आपल्या उत्पन्नाच्या 50% किंवा आपण जेवढी सर्व्हिस प्रोव्हाइड केली त्याच्यापैकी ते पैसे दिल्या जात होते. परंतु आता नवीन काय झालेलं आहे, पेन्शन ऍक्ट संदर्भात तरतुदी झालेल्या आहे. मी जर त्याची रिडिंग चांगली पद्धतीने केली तर मीच तुम्हाला ते समजून सांगेन. आता 1940ला हा जो कायदा आहे, या कायद्यामध्ये काय झाले आहे, रिव्हिजन झालेली आहे, अमेंडमेंट झालेली आहे आणि ओल्ड एज पेन्शन ऍक्टमध्ये मग तिथं काही तरतुदी आहे किंवा जे एज लिमिट किंवा वाढून दिली असेल किंवा यामध्ये काही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. हे झाले रॉयल ऍक्ट जो 1905चा होता, त्या अंतर्गत केलेले वेगवेगळे कायदे. आता नेक्स्ट आपण दुसरे काही कायदे बघूया. जे ब्रेवरेज रिपोर्ट आहे 1942चा जो ब्रेवरेज रिपोर्ट झाला त्यानंतर मग ते निर्माण झालेले काही कायदे आहेत, त्याबद्दलही आपण आज पाहून घेऊया. ते पण काय आहे, इम्पॉर्टंट आहे. मिनिस्ट्री
म्हणजे एक मंत्रालय काय झालं इथे स्थापन झालेलं आपल्याला 1944 मध्ये पाहायला मिळतं. फॅमिली अलाउन्सेस हे ऍक्ट नाही का मी याच्या DMERच्या एक्झामला विचारू शकते, त्यामुळे तुम्हाला मी ते लिहून देत आहे. एकंदरीत जर आपण लिहून घेतले तर आपल्याला काय होणार, मदत होणार, लवकर आठवेल ते. फॅमिली अलाउन्सेस चेंज करा. ओके, दिसत नाही आहे का? बरं बरं, आता एवढं ऍडजस्ट करा, मी सांगते समजून तेव्हा तुम्ही लिहून घ्या. बघा, नॅशनल इन्शुरन्स मिनिस्ट्री हे आहे, नॅशनल मिनिस्ट्री इन्शुरन्स मिनिस्ट्री 1944. 1944ला काय झाला, आपली जी आपण जी वेगवेगळ्या हे द्यायच्या होत्या आपल्याला, विमा संरक्षण द्यायचं होतं, त्या विमा संरक्षणासाठी आपण काय केलं, एक मिनिस्ट्री तयार केली, एक मंत्रालय तयार केलं, आणि त्या मंत्रालयाअंतर्गत मग हे कार्य इथून विमा संरक्षण देण्याचं काम चालत होतं. हे काय आहे, नॅशनल इन्शुरन्स मिनिस्ट्री, विमा जे मंत्रालय आहे ते आहे राष्ट्रीय विमा मंत्रालय 1944. लिहून घ्या जर तुम्हाला जर दिसलं नसेल तर. गायत्री मॅडम लिहून घ्या. त्यानंतर बघा 1945, त्यानंतर आहे फॅमिली अलाउन्सेस ऍक्ट, म्हणजे फॅमिली संदर्भात काही जे ऍक्ट आहे त्या ऍक्ट बद्दल इथे त्यांनी सांगितलेलं आहे. 1946 जे आहे फॅमिली अलाउन्सेस स्कीम, म्हणजे आता प्रश्न आपल्याला कसा येईल की 1945ला काय आहे, तर त्या ऍक्ट बद्दल आहे, म्हणजे कायदा आहे, आणि 1946ला काय आहे, तर त्या स्कीम आहे. म्हणजे हा काय एकदम मायनर फरक आहे, आपल्याला दोन्ही गोष्टी काय वाटू शकते, सारख्या वाटू शकते. 1945ला विचारलं तर मग फॅमिली अलाउन्सेस ऍक्ट आहे, आणि 1946ला म्हटलं तर फॅमिली अलाउन्सेस स्कीम आहे. हे काय करा, लक्षात ठेवा. 1948ला 3 गोष्टी झालेल्या आहे, ज्यामध्ये नॅशनल हेल्थ सर्व्हिसेस आहे, आपलं राष्ट्रीय आरोग्य जे सेवा आहे ते सेवा प्रोव्हाइड करण्यासाठी आहे. आज जर आपण पाहिलं तर वेगवेगळे आपल्याला काय दिसतं, नॅशनल सर्व्हिसेस काय दिसतात, स्कीम दिसतात, किंवा नॅशनल हेल्थ सर्व्हिसेस काही आपल्याला सर्व्हिसेस दिसतात, जसं की एक मिनिट, नॅशनल सर्व्हिसेस जे हेल्थ सर्व्हिसेस आहे, आता ज्याला आपण NHRM म्हणतो, जसं ग्रामीण भागामधले आरोग्य व्यवस्था वेगळी आहे, शहरी भागामधले आरोग्य व्यवस्था काय आहे, वेगळी आहे. हे आपल्याला आज पण पाहायला मिळतं.
त्यानंतर बघा 1948 मध्ये चिल्ड्रन्स ऍक्ट आहे, चाइल्ड ऍक्ट आपण म्हणू शकतो. तर ह्या ऍक्टमध्ये त्याचे अधिकार आहे, बालकांचे काही अधिकार आहे, ह्या कायद्यांबद्दल काय केलेली आहे, तरतूद केलेली आहे. आणि 1948लाच मग नॅशनल असिस्टन्स ऍक्ट आहे. या नॅशनल असिस्टन्स ऍक्टमध्ये काय सांगितलं आहे की जे लोक उत्पन्न नाही आहे, ज्यांची जे मागासलेले आहे त्यांच्यासाठी तरतुदी त्यांनी इथं केलेल्या आहेत. हे झाले आपल्याला हे 3 ऍक्ट आपल्याला पाहता येतं. त्यानंतर 1948चा आपल्याला दुसरा पण कायदा आहे, ज्या कायद्यामध्ये कारखाना कायदा आपण त्याला म्हणू शकतो. त्या कारखाना कायद्यामध्ये वेगवेगळ्या तरतुदी आहे की 50 कामगार जर तिथे असेल तर मग त्या कामगारांना वेगवेगळ्या तरतुदी तिथे मिळू शकतो. ज्या ठिकाणी 50 कामगार आहे तिथे आपण म्हणू शकतो कामगार कल्याण अधिकाऱ्याची नेमणूक करावी, कामाचे तास 8 तास असावे, दुपारी 1 ते 1.5 तास, 1 ते अर्धा तास काय असायला पाहिजे त्यांना म्हणजे याची विश्रांतीसाठी किंवा भोजनासाठी त्यांना वेळ द्यावा. अशा तरतुदी 1948च्या कामगार कायद्यामध्ये सांगितलेल्या आहे. हे चारही ऍक्ट कशा संदर्भात आहे, तर हे नॅशनल हेल्थ ऍक्ट आहे 1948चाच, 1948ला चिल्ड्रन्स ऍक्ट पण आहे, 1948ला नॅशनल असिस्टन्स ऍक्ट पण आहे आणि 1948ला कारखाना कायदा पण आहे. ह्या गोष्टी तुम्ही काय करा, लक्षात ठेवा. आता आपण बघूया. बरं, ओके. मी याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांगते. जे आहे चार्मस नावाची एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तींनी आपल्या सोशल वर्क बद्दल किंवा याच्याबद्दल काय केल्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या मी नेमकं लेखकाचं नाव बरोबर आहे का ते मी चेक करते एकदा, कारण त्यावर जर तुम्हाला कधी विचारलं तर चुकीची इन्फॉर्मेशन जायला नको. बरं, मी त्या व्यक्तीचं नाव काय करते उद्या सांगते, माझं नाही अवेलेबल. तर त्या व्यक्तीचं थॉमस की चार्मस असं व्यक्तीचं नाव आहे. त्या व्यक्तीने काय केलेलं आहे, आपल्या गरिबीचं कारण हे काय असू शकतं हे त्यांनी स्वतः सांगितलं. तर आपल्या गरिबीचं कारण काय आपण स्वतःच असू शकतो हे त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. आणि व्यक्ती म्हटल्यापेक्षा ते लेखक आहे, ते शास्त्रज्ञ आहे आणि त्यांच्याबद्दल विचारू शकतो खालीलपैकी सेंटेन्स ते कोणाचं दिलेलं आहे असं सुद्धा विचारू शकतं. तर आपल्या गरिबीचं कारण काय आहे, आपणच आहे. आणि आपल्या गरिबीचं जर निर्मूलन करायचं असेल तर आपल्याला काय करता येतं, आपल्या जे मध्ये स्किल आहे, जे आपल्यामध्ये कॅपॅसिटी आहे, या कॅपॅसिटीच्या अंतर्गत आपल्याला आपल्या समस्येचं किंवा आपल्या गरिबीचं निर्मूलन करता येतं. कोणतीही गोष्ट ही निरंतर काळ चालणारी नसतं, त्यामध्ये आपल्याला चेंजेस करता येतं. ह्या गोष्टी काय आहे, तर त्या व्यक्तीचं नाव मी उद्या कन्फर्म सांगते, पण चार्मस नाही तर थॉर्मस अशा या दोन पैकीच मध्ये काय मला आहे कन्फ्युजन आहे. ओके, आता समोर बघूया आपण हिस्ट्री ऑफ द सोशल वर्क इन युनायटेड स्टेट ऑफ द अमेरिका. अमेरिकेमध्ये कशा पद्धतीने मग याचा विकास झाला हे जर आपल्याला पाहायचं असेल तर त्यामध्ये 3 गोष्टी आहे जे मी तुम्हाला सांगते, याच्यावर सांगते. 1900 पूर्वीचा काळ आहे, हे 3 गोष्टीमध्ये त्याचं आपल्याला बायफर्गेशन करता येतं की 1900 पूर्वीचा काळ, 1900 ते 1935चा कार्यकाळ आणि 1900 नंतरचा कार्यकाळ. बस या 3 मध्ये काय सांगितलेलं आहे, ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. हिस्ट्री ऑफ, जसं आपण युकेचं पाहिलं की प्रारंभिक काळ आहे, 1200 ते 1500 काळ आहे, तशाच पद्धतीचं हे पण आपल्याला क्रोनॉलॉजी पाहता येतं. हिस्ट्री ऑफ सोशल वर्क हिस्ट्री क्रोनॉलॉजी काय आहे, तर 1900 पूर्वीचा काळ, इसवी सन 1900 1900 चा कार्यकाळ कालखंड म्हणू शकतो. त्यानंतर आहे इसवी सन 1900 ते 1935 कालखंड आणि 1935 नंतरचा कालखंड. अशा 3 भागामध्ये आपल्याला याची क्रोनॉलॉजी नुसार अभ्यास करता येतो. आता यामध्ये आपल्याला माहिती आहे 35 नंतरचा काळ. इंग्लंडमध्ये ऑलरेडी काय झालं होतं की सुरुवात झाली होती समाजकार्याला. आता इंग्लंडचा प्रभाव, हे पाश्चिमात्य देश आहे आणि इंग्लंडचा प्रभाव आपल्याला आपल्या जे काही देश आहे म्हणजेच आपला USA, या USA देशावर त्याचा प्रभाव पडलेला होता. आधुनिकीकरण आहे किंवा वेगवेगळ्या गोष्टी आहे, वेगवेगळ्या समस्येचा काय झालं तो उदय झालेला होता. त्यामुळे कुठेतरी वेगवेगळे प्रॉब्लेम क्रिएट झाल्यामुळे कुठेतरी सोशल वर्कची काय होती, गरज निर्माण झाली होती. म्हणून मग आपण काय केलेलं आहे, इथं
तर USA मध्ये सुद्धा मग आपल्याला सोशल वर्कची सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आता तिथे काय झालेलं नेमकं आपण ते बघूया. In English, poor law legislations and related development provided the background for the development of the American system of the relief. म्हणजेच इथे काय झालं तर जे काही आपला इंग्लिश जो पुअर लॉ आपण बनवलेला होता, जो एलिझाबेथ पुअर लॉ होता 1601चा, त्या कायद्याचा प्रभाव ऑब्विसली कशावर पडला होता तर USA वर पडलेला होता. तर त्यामध्ये काय सांगितले आहे की यामध्ये मग तो कार्यकाळ कधी होता, द क्रोनोलिस्ट फ्रॉम द इंग्लंड हू केम इन द अर्ली अँड मिड 17th century brought with the English law, custom, institutions and idea and the implementation them in the America. आपल्याला सांगता येतं की इंग्रजी गरीब कायदा जो आहे हा संबंधित घडामोडींनी काय केलं होतं, अमेरिकन मदत प्रणालीच्या विकासासाठी पार्श्वभूमी ठरलेलं होतं, एक बॅकग्राऊंड तिथे ठरलेलं होतं. आता 17व्या शतकाच्या पूर्वार्धात आणि मध्यभागी असलेल्या इंग्लंडमधील वसाहतवाद्यांनी आपल्यासोबत इंग्रजी कायदे आणि चालीरीती, संस्था आणि कल्पना आणल्या, ह्या अमेरिकेत त्याचे रोपण केले. आता ह्या बाबी सांगताना आपल्याला सांगता येतं की इंग्लंडमध्ये काय होतं, ज्या काही गोष्टी होत्या. आता जसं अमेरिकेमध्ये टोटल आता सध्या जर आपण पाहिलं तर किती म्हणजे आधी खूप वसाहती होत्या, पण आता सध्या काय आहे 50 आहे. 50 प्रांत तिथं आहे आपल्याला पाहायला मिळतं. सर्वात जर लहान राज्यघटना असेल तर ती कोणाची आहे, अमेरिकेची आहे. केवळ 7च कलमे आपल्याला अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये पाहायला मिळतात. मग आता हे जेव्हा आपण पाहतो की अमेरिकेच्या राज्यघटनेबद्दल, अमेरिकेच्या ह्याच्याबद्दल, इतिहासाबद्दल आपल्याला अभ्यास करायचा आहे, सोशल वर्कचा आपण अभ्यास जेव्हा करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की जे काही आहे यांच्यावर प्रभाव हा भारतातला इंग्लंडचा पडलेला होता. आणि इंग्लंडनुसारच आता इंग्लंड काय करत होतं, अमेरिकेला एक दबावाखाली ठेवण्याचा प्रयत्न करत होता. म्हणून आपण कुठेतरी स्वतंत्र व्हायला पाहिजे या उद्देशाने ही एक त्यांच्या समोर काय होती, एक समस्या होती. म्हणून काय झालं तर USA नाही का इंग्लंडच्या तावडीतून कधी सुटण्यात आलं, जसं आपण आपल्यावर कसं केलं 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं, बरोबर, तसंच जे आहे तसंच USA वर सुद्धा ब्रिटननी काय केलं, राज्य केलेलं आपल्याला दिसून येतं. पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं, अनेक लोक एकत्र आले आणि 1776 मध्ये काय झालं आहे तर 1776 मध्ये USA काय झालेलं आहे, स्वतंत्र झालेलं आहे. एक वसाहतीचं राज्य न राहता ते त्यांनी स्वतंत्र राज्य काय केलेलं आहे, निर्मिती केलेली आहे. म्हणजेच तेव्हा आपल्याला काय दिसतं की ऑब्विसली मग हे अमेरिकेतले किंवा इंग्लंडमधले लोक अमेरिकेमध्ये येत असेल तर त्यांची जी रूढी आहे, ज्यांच्या प्रथा आहे, त्यांची जे खानपानाची पद्धत आहे, चालीरीतीची पद्धत आहे, हे त्यांचं एकंदरीत जे कल्चर आहे, हे कल्चर त्या USA वरील काय करत होते, ते दबाव टाकत होते किंवा त्यांना चेंजेस करण्याचा प्रयत्न इथे चाललेला होता. मग 3 सोशल मुवमेंट इथे झाल्या की जेणेकरून आपले जे प्रॉब्लेम्स आहे, आपण जे काही वसाहतवाद्याच्या किंवा इंग्रजांच्या हातात आहे, यातून आपल्याला बाहेर निघायचं आहे, यासाठी ही त्यांची एक समस्या होती. या समस्येतून मग तिथे 3 जे सोशल मुवमेंट आहे ते झालेले आहे. तर 3 सोशल मुवमेंट आपल्याला हे पाहता येतं. During last half of the 19th century, the USA experiences as an increase in a social problem as a result of the rapid industrializations, urbanizations and immigrations together with the massive growth of the population. आता इथं सर्वात महत्त्वाचं काय दिसतं आपल्याला की जे 19व्या शतकाच्या शेवटी आपल्याला पाहायला मिळतं की USA मध्ये त्यांना एक एक्सपिरियन्स आला, त्यांना काही गोष्टीचा अनुभव आला की आपल्यामध्ये काय झालं आहे, औद्योगिकरण आहे. औद्योगिकरण तर ऑब्व्हियसली 18व्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये झालेलंच होतं, पण त्याचे जे पायामुळे आहे, त्याचे जे काही बाबी आहे, त्याचा प्रभाव हा आपल्या USA वर पडला होता. औद्योगिकरण झालं आहे. औद्योगिकरणामुळे अर्बनायझेशन झालं, आपण नागरीकरण म्हणतो की ऑब्व्हियसली ज्या ठिकाणी इंडस्ट्री एरिया आहे त्या ठिकाणी काय करतं, ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडे काय होतं, जे लोकांची संख्या आहे वाढत जातं. आणि सोबतच जे स्थलांतरण आहे, इमिग्रेशन आपण ज्याला स्थलांतर म्हणू शकतो, स्थलांतरणामुळे सुद्धा काय वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स क्रिएट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आजही आपल्याला माहिती आहे की जो आता इंडस्ट्री IT सेक्टर असेल किंवा इंडस्ट्रियल एरिया असेल, जसं छत्रपती संभाजीनगर असो, पुणे असो, पिंपरी चिंचवड एरिया असो, या जे एरियामध्ये काय आहे, IT एरिया आहे किंवा इंडस्ट्रियल एरिया आहे, तर तिथं काय दिसतं आपल्याला, गर्दीचा जो भाग आहे ते आपल्याला जास्त पाहायला मिळतं. आणि यामुळे काय झालं, मग जे पॉप्युलेशन्स आहे हे मोठ्या प्रमाणात वाढल्याने तिथं एक प्रॉब्लेम क्रिएट झाली. इन रिस्पॉन्सेस टू दिस प्रॉब्लेम, following 3 social movement began that the basic from the development of the social work profession. आता यामध्ये काय करण्यात आलं, मग काही 3 महत्त्वाच्या सामाजिक चळवळी सुरू झाल्या की जेणेकरून त्यांनी सामाजिक व्यवसायासाठी किंवा सामाजिक सुरुवात करण्यासाठी त्यांनी कार्य केलेलं आपल्याला दिसून येतं. आता ते 3 संस्था तुम्ही तुमच्या याच्यामध्ये लिहून घ्या, त्याच्यावर प्रश्न विचारला जातात की ती कधी स्थापन झालेली आहे. यावर प्रश्न येऊन गेलेला आहे की बफेलो हे ठिकाण कुठे आहे.
तर आपण कधी रीडच नाही केलं तर आपण काही पण हे करू शकतो. आता हा प्रश्न मी जेव्हा एक्झाम दिली तेव्हाच आलेला होता. मी याचा आन्सर काय केलं होतं, इंग्लंड केलेलं होतं. पण ते कुठे आहे, न्यूयॉर्कमध्ये आहे. न्यूयॉर्क हे शहर कुठे आहे, तर अमेरिकेमध्ये आहे. ते लिहून घ्या मग. काय तर बघा, द चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटी, ज्यालाच आपण धर्मदाय संस्था आपण म्हणू शकतो. धर्मदाय संस्था समाज आपण त्याला म्हणू शकतो. ही मोमेंट आहे ना, ही एक आहे चळवळ आहे, जी कुठे सुरुवात झाली, जे 1877 मध्ये झाली. आपण आधी पाहिले जे इंग्लंडमध्ये सुरू झाली ते कधी झाली होती, 1869 मध्ये सुरू झाली होती. ही चळवळ होती की जे चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटी, ती इंग्लंडमध्ये झाली, ती 69 मध्ये झाली आणि ही झाली 1877 मध्ये इन बफेलोमध्ये. बफेलो ठिकाण कुठे आहे, न्यूयॉर्कमध्ये, आणि न्यूयॉर्क कुठे आहे, तर USA मध्ये. ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला हव्या. त्यानंतर बघा, द सेटलमेंट्स हाऊस मुवमेंट विच बिगेन इन 1886 इन न्यूयॉर्क ऑफ सिटी. आता सेटलमेंट्स हाऊस मुवमेंट हे जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल की 1886 मध्ये न्यूयॉर्कमध्ये काय झालेले आहे, स्थापन झालेले आहे. तर आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की आपण हिस्ट्री थोडाफार वाचतो. त्यामध्ये 1885 मध्ये काय झालं, काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं. म्हणजे पहिली जी काँग्रेस आपली स्थापन झाली, जे इंडियन काँग्रेस आपण ज्याला आताही इंडियन काँग्रेस अस्तित्वात आहे, त्या काँग्रेसची स्थापना 1885 मध्ये ॲलन ह्यूमने केलेली होती. बरोबर आहे, ॲलन ह्यूम आहे. आणि त्याचे पहिले अध्यक्ष कोण होते, तर वेमचंद्र बॅनर्जी होते. आणि त्याचं पहिलं अधिवेशन कुठे झालं होतं, तर ते पहिलं अधिवेशन मुंबईला झालं होतं. ह्या गोष्टी आपल्याला याची पार्श्वभूमी थोडीफार माहिती असते. मग सेटलमेंट हाऊस मुवमेंट आपल्याला जर विचारल्याच्या नंतर आपल्याला त्याचं इयर आठवण्याची काही गरज पडणार नाही, की लक्षात ठेवायचं की 1885ला भारतीय इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली होती आणि 1886 मध्ये सेटलमेंट हाऊस मुवमेंटची स्थापना झालेली होती. हे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी काय आहे, इझी आहे. आणि ते पण कुठे झाली होती, न्यूयॉर्क या शहरामध्ये झालेली होती. त्यानंतर बघा, द चाइल्ड वेलफेअर मुवमेंट which was a result of the several loosely related development, notably the Children's Aid Society and the Society for the Prevention of the Cruelty to Children, which began in New York City in 1853 and 1875 respectively. म्हणजे 1853 ते 1875च्या काळामध्ये आपल्याला चाइल्ड संदर्भात काही गोष्टी आहेत किंवा त्यांच्या जे तरतुदी आहेत ते तरतुदी आपल्याला या अंतर्गत केल्याचं दिसून येतं. तर ते कशामध्ये, तर चाइल्ड वेलफेअर मुवमेंटमध्ये, की कल्याण झालं पाहिजे, बालकांचं कल्याण करण्याच्या उद्देशाने यांनी हे सुरू केलेली एक मुवमेंट होती. आता त्याचे डिटेल्स काय आहेत आपण बघूया. बघा, चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटी मुवमेंट, हे नाव लिहून घ्या तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये. हम्फ्रेस गुर्टिन अँड इंग्लिश, बरं ओके, इंग्लिश जे क्लेरिक्स आहे हे लिहायचं काम नाही आहे, म्हणजे त्याला आपण इंग्रजी धर्मगुरू आपण म्हणतो, ते लिहायचं काम नाही. फक्त एवढं लिहून घ्या की हम्फ्रेस गुर्टिन यांनी काय केलेलं आहे, चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटी मुवमेंट याची स्थापना केलेली आहे. ती स्थापना कधी केली, तर बफेलोमध्ये त्यांनी केलेली आहे, न्यूयॉर्कमध्ये 1877 मध्ये. हे तुम्ही लिहून घ्या. आता बघा काय झालं की द बफेलो सर्व्ह ॲज अ मॉडेल ऑफ द रॅपिड डेव्हलपमेंट ऑफ द सिमिलर ऑर्गनायझेशन विदिन 15 इयर्स. 15 वर्षामध्ये काय झालं, तर खूप रॅपिड जी डेव्हलपमेंट आहे, रॅपिड जो प्रोग्रेस आहे, एक झपाट्याने आपण ज्याला म्हणतो. तुम्हाला क्रांती आणि उत्क्रांतीचा फरक माहिती आहे का, कोणी सांगेल का मला, क्रांती आणि उत्क्रांती? ऑनलाईन स्टुडंट तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही पण टाकू शकता. क्रांती आणि उत्क्रांती आपण ज्याला रॅपिड चेंज म्हणतो. तुम्ही सांगा ऑनलाईन स्टुडंट, त्यांना माहिती असेल त्यांनी टाईप करून सांगण्याचा प्रयत्न करा. लगेच सांगते मग. क्रांती आणि उत्क्रांती या दोन्हीचा शब्द, म्हणजे यावरच कधी कधी काय असतात, प्रश्न असतात. आता तुम्ही DMERचा पेपर देणार आहे, त्यामध्ये सहज प्रश्न विचारू शकतो की क्रांतीचा विरुद्धार्थी शब्द काय, उत्क्रांतीचा विरुद्धार्थी शब्द काय, कारण की ऑलरेडी आपल्याला 15 मार्क्ससाठी काय आहे, मराठी पण आहे. मग आपल्याला ह्या गोष्टी माहिती असायला हव्या. ओके, सांगणार आहे का ऑनलाईन स्टुडंट? नाही सांगणार आहे वाटतं, बरं मी सांगते. बघा, क्रांती आणि उत्क्रांतीचा काय फरक आहे. तर क्रांती म्हणजे झपाट्याने होणारा बदल, म्हणजे क्रांती. जसं युवकांमध्ये कसं असतं की जिथे लात मारेल तिथे पाणी काढेल, हे ज्याला आपण गोष्ट म्हणू शकतो ना, की युवकांनी जर ठरवलं एखादी गोष्ट तर ते करू शकतात, म्हणजेच क्रांती म्हणजे झपाट्याने होणारा बदल, त्याला आपण क्रांती म्हणतो. आणि उत्क्रांती म्हणजे काय, हळूहळू होणारा बदल म्हणजे उत्क्रांती. जसं
उत्क्रांतीचा आपण पाहिलं तर आपला मानवाचाच विकास होत असताना आपण काय होतो, आधी एक एप होतो, एक माकड होतो. त्या माकडाचा काय झाला, विकास झाला कुठेतरी. म्हणजे आपण वाकून चालायचो, वाकून झाला, आपण हिस्ट्रीच्या बुक्समध्ये पाहतो ना, तशा पद्धतीने आपला काय झाला, एक विकास झालेला आहे. आणि हा विकास होण्यासाठी आपल्याला कितीतरी काळ आपल्याला जाऊ द्यावे लागले. म्हणजेच हा काय झालेला आहे, हळूहळू झालेला बदल आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून हळूहळू होणारा बदल म्हणजे उत्क्रांती, आणि झपाट्याने होणारा बदल, एकदम होणारा बदल, अचानक होणारा बदल म्हणजे त्याला आपण क्रांती असं म्हणत असतो. हे काय झाले त्याचेवाले दोन गोष्टी झाल्या. ऑनलाईन स्टुडंट तुम्ही प्रेझेंट आहे की नाही, कोणीच उत्तर तर दिलंच नाही, पण आहे का प्रेझेंट हे पण सांगितलं नाही. समजलं ना पण सांगितल्याच्या नंतर. ओके, आता बघा समोरचा भाग बघूया. हे बघा समोर. ह्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहे. आता याचा पुढील जो भाग आहे, जो COSS आहे, आपण पाहिलं, तुम्ही लिहून घेतलं तुमच्या नोटबुकमध्ये, की हम्ब्रेस ग्रुटिन यांनी काय केलेलं आहे, ते COS ची स्थापना केलेली आहे, चॅरिटी ऑर्गनायझेशन मुवमेंट 1877. आणि ते 1877 आणखी काय म्हणू शकतो आपण, की न्यूयॉर्कमध्ये बफेलो इथे त्यांनी ते स्थापन केलेलं आहे. हा भाग थोडा टेक्निकल आहे, थोडा समजायला कठीण जाईल, पण मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ओके बघा, आपण पाहिलेलं आहे. आता बघा काय झालं, तर मग 15 वर्षाच्या काळामध्ये टोटल काय झालं, COS आहे, जे चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटी आहे, ते टोटल 92 काय झालं, अमेरिकेमध्ये स्थापन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटी नाव हे लिहून घ्या, हम्फ्रेस गुरुटी अँड इंग्लिश चेरिक्स म्हणजे काय होतं, धर्मगुरू होते, इंग्लिश धर्मगुरू. ओके ओके, त्यामध्ये बघा आता, the beginning of the professional approaches to the problem of the human needs can be seen in the philosophy of the COSS movement. The scientific charity attitude adopted by the COSS enables them to understand and cure poverty and family disorganization. आता इथं काय दिसतं आपल्याला, की जो सायंटिफिक जो बाबी आहे, ह्या सायंटिफिक बाबीतून इथं आपल्याला अभ्यास करायचा आपण COSS अंतर्गत ठरवण्यात आला. आणि जे काही पॉवर्टी, जे खरंच दारिद्र्यात जे पडलेले आहे, जे की फॅमिली डिसऑर्गनाइज झालेली आहे, या गोष्टीसाठी आपण अभ्यास करायचा इथं ठरवलं. त्यानंतर मेअरली असिस्टेड द पुअर, द चॅरिटी ऑर्गनायझेशन वॉन्टेड टू अप्लाय सायन्स टू सोशल वेलफेअर इन द सेम वे दॅट इट हॅड बीन अप्लाइड टू द मेडिसिन अँड द इंजिनिअरिंग. आता बघा हे काय म्हणतं, की मानवी गरजांच्या समस्याकडे व्यावसायिक दृष्टिकोनाची काय झाली, सुरुवात झाली. जो COS चळवळीच्या तत्वज्ञानात दिसून येते. COS ने स्वीकारलेल्या वैज्ञानिक धर्मदाय वृत्तीमुळे त्यांना गरिबांना मदत करण्याऐवजी गरिबी आणि कौटुंबिक अव्यवस्था समजून घेणे यावर गरजेचे ठरले. आता तुम्हाला जर पेपरमध्ये विचारलं तर COS चे कार्य काय, किंवा COS ने कशा पद्धतीने कार्य केले, तर मग आपल्याला सांगता येतं की सिस्टमॅटिक पद्धतीने त्यांनी अभ्यास केला. गरिबांचा अभ्यास केल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं की कुठेतरी गरिबीवर आपण अभ्यास न करता आपण एकंदरीत गरिबी आहे, किंवा एक इंडिव्हिज्युअल व्यक्ती आहे, किंवा एक कुटुंब संस्था आहे, यांचा अभ्यास करून आपण काय करायला पाहिजे, त्यांच्यावर काही कार्य करता येईल का, ती अव्यवस्था कशा पद्धतीची आहे ते त्यांनी समजून घेतली. आणि त्यावर काय केले, मग त्यांनी उपचार केले. धर्मादाय संस्थांना वैद्यकशास्त्र आणि अभियांत्रिकीमध्ये ज्या पद्धतीने विज्ञान लागू केले, त्याच पद्धतीने समाज कल्याणातही त्यांनी लागू केले. आता आपल्याला माहिती आहे की सायन्स असो किंवा टेक्निकल जे काही IT सेक्टर असो, अभियांत्रिकी ज्याला आपण इंजिनिअरिंग म्हणतो, या क्षेत्रामध्ये काय असं सायन्स असते की त्यामध्ये कोणतेही पूर्वग्रह नाही, काही अंधश्रद्धा त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. तशाच पद्धतीचं जे सायन्स आहे, ते सायन्स सुद्धा आपल्या सोशल वर्कमध्ये त्यांनी टाकण्याचा प्रयत्न कोणी केलेला आहे, COS ने केलेला आहे. असं डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो की सायन्सचा उदय किंवा समाज कार्यामध्ये किंवा समाज कल्याण करण्यामध्ये सायन्स जे काही आहे, विज्ञानाचा उपयोग कधीपासून करण्यात आलेला आहे. तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की जे COS आहे, जे आपण चॅरिटी ऑर्गनायझेशन मुवमेंट आपण म्हणतो, तेव्हापासून काय झालेली आहे, याची सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर बघा, द COS लीडर सॉट टू द रिप्लेस द चाओटिक चॅरिटी
चॅरिटी विथ अ रॅशनल सिस्टीम दॅट वुड बी इन्व्हेस्टिगेशन. आता इथे काय करण्यात आलं की जे चॅरिटी जे आहे चाओटिक्स चॅरिटी जे आहे याच्या अंतर्गत जे तर्कसंगत विचार आहे किंवा तर्कसंगत पद्धतीने रॅशनल सिस्टीमने काय करण्यात आलं, यांचं इन्व्हेस्टिगेशन्स करण्यात आलं. त्यानंतर इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर कोऑर्डिनेशन्स करणं आहे, पर्सनल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं आहे, ह्या गोष्टी इथं करण्यात आल्या. each case was to be considered individually, thoroughly investigated and assigned to a friendly visitor. COSS नेत्यांनी काय केलं की चाओटिक चॅरिटीच्या जागी एक तर्कसंगत प्रणाली आणली की कुठेतरी धर्माच्या आधारे आपण कुठेतरी अवलंबून न राहता धर्माचे जे धर्मगुरू आहेत त्यांच्यावर अवलंबून न राहता आपण काय करायला पाहिजे, एक रॅशनल एक तर्कसंगत विचारसरणी आपण काय करायला पाहिजे, अस्तित्वात आणायला पाहिजे. की तर्कसंगत विचारसरणी काय म्हणू शकतो आपण की जे योग्य काय आहे आणि अयोग्य काय ह्या गोष्टी आपल्याला इथं समजायला हव्या, ह्या इथं आपल्याला सांगता येतं. त्यानंतर काय केलं आपण, प्रयत्न केला, जो तपास आहे, समन्वय आहे, कोऑर्डिनेशन्स करणं एकमेकांशी, वैयक्तिक सेवा काही आहे ते वैयक्तिक सेवा प्रोव्हाइड करण्याचं काम या अंतर्गत करण्यात आलं. आणि प्रत्येक प्रकरणाचा स्वतंत्रपणे विचार व्हायचा होता, कसून तपासणी केली आणि ह्या गोष्टी तिथं आपल्याला पाहायला मिळतात. The techniques used by the friendly visitors consist of the personal attributes such as sympathy, fact and patience and wise advice. आता यामध्ये एक टेक्निक यूज केली, एक तंत्र त्यांनी यूज केलं की प्रत्येक व्यक्तीची भेट घ्यायची, त्या व्यक्तींना सहानुभूती द्यायची, त्या व्यक्तीचे प्रॉब्लेम जाणून घ्यायचे. त्यानंतर आपण म्हणू शकतो जे पेशंट्स आहे त्यांना एक सहनशक्ती द्यायची, जे वास्तविकता काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न आपल्याला याच्या अंतर्गत करता येतं. The COS friendly visitor, most of the then women are the true forerunners of the today सोशल वर्कर. आता यामध्ये काय सांगितलं आहे की त्यापैकी बहुतेक जे स्त्रिया होत्या हे आजच्या सामाजिक कार्यकर्त्या जे खरे अग्रदूत आहे हे आपल्याला सांगता येतं. म्हणजे जसं आपण जर पाहिलं की शेतीचा जर शोध कोणी लावला असं जर आपल्याला म्हणायचं झालं तर आपण म्हणू शकतो ते महिलांनी लावला. की शेतीचा शोध जेव्हा प्रागैतिक आपल्या याच्या काळामध्ये लागला, आधुनिक काळामध्ये जेव्हा शेतीचा शोध लागला तेव्हा आपल्याला माहिती आहे की महिलांनी शोध कसा लावला. तर जे आधीचे मानव काय करायचे की फळं वगैरे खायचे, त्या फळाच्या बिया वगैरे जे पडायच्या त्या अंतर्गत मग महिलांनी ते टाकून पाहिल्या त्या बिया, आणि ते बिया टाकून पाहिल्याच्या नंतर त्यांना खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न आल्याचं दिसून आलं. म्हणूनच मग म्हणतात की महिलांनी शेतीचा शोध लावला, हे आपल्याला पाहायला मिळतं जेव्हा आपण इतिहासात पाहतो. तसंच मग जर आपल्या समाजकार्याचा याच्यात जर आपण विचार केला तर जे काही स्त्रिया होत्या त्या स्त्रियांच्या उद्देशातून किंवा त्या स्त्रियाच्या याच्यातून आपल्याला त्याच खऱ्या आपल्याला अग्रदूत आपल्या समाजकार्याच्या आपल्याला पाहायला मिळतात. In addition to these contributions may be listed the establishment of the first social work publication, Charities Review, which was emerged into the survey in 1907 and contribute publication unit until 1952. आता यामध्ये काय सांगितलं, या योगदानाव्यतिरिक्त त्यांनी पहिल्या सामाजिक कार्यप्रकाशनाची स्थापना, धर्मदाय पुनरावलोकनाचे सूचीबद्ध केले जाऊ शकतात, जी 1907 मध्ये सर्वेक्षणात विलीन झाली आणि 1952 पर्यंत काय झालं त्याचं प्रकाशन झालेलं आहे. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायचं काम नाही आहे. जे आपण सुरुवातीला पाहिलेला जो भाग आहे, जो COSS चे काम काय आहे, तर त्यांनी काय केलेलं आहे, तर जे सायंटिफिक जी गोष्ट आहे ते सायंटिफिक याच्यातून त्यांनी अभ्यास करण्याचं ठरवलेलं आहे. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर त्यांची स्थापना कधी झाली, COSSची स्थापना कोणी केली आणि त्याचं इयर काय आहे, एवढ्या गोष्टी लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. सेटलमेंट हाऊस मुवमेंट, आता ही तिथली काय आहे, ही दुसरी मुवमेंट आहे. तर सेटलमेंट मुवमेंट कधी झाली, तर अनदर सिग्निफिकंट डेव्हलपमेंट ऑफ द सोशल सर्व्हिसेस इन अमेरिका has been that of the social settlement house in the United States began in the late 18,000 and were models after Toynbee Hall, founded in England in 1884 by Samuel Barnett. आता हे जे आहे टॉयम्बी हॉल कुठे इंग्लंडमध्ये स्थापन झालं होतं, परंतु त्यानंतर हे आपल्या तिथलं वेगळं आहे आणि इथलं वेगळं आहे. म्हणजे खरी जर प्रोग्रेस कुठे झाली असेल सेटलमेंट हाऊसची तर ते आपल्याला इथं पाहायला मिळतं, USA मध्ये पाहायला मिळतं. त्यामध्ये बघा ही जी काही आहे म्हणजे सामाजिक जी सेवा आहे किंवा एक विकास करण्यासाठी, सामाजिक जनतेचा विकास करण्यासाठी सेटलमेंट हाऊसची काय झाली होती, सुरुवात झाली होती. त्यामध्ये बघा मेनी सेटलमेंट हाऊसेस वेअर इस्टॅब्लिश इन cities across the country including Chicago's Hull House started by the James Adams and the Ellen Gates Starr in 1889. आता बघा याचं जे इयर आहे, याच्या इयर मध्ये 2 मध्ये चेंज आहे. मी तुम्हाला जेव्हा सुरुवातीला सांगितलं ते 86 सांगितलं होतं आणि इथे 89 आहे. हे मी तुम्हाला नाही का कन्फर्म करून सांगते नेमकं 2 पैकी एक नेमकं योग्य कोणतं आहे. गुगलवर काय दाखवते एक वेळा चेक करा बरं. सेटलमेंट
सेटलमेंट मुवमेंट, सेटलमेंट हाऊस मुवमेंट. भेटलं का? ऑनलाईन स्टुडंट तुम्हाला मिळालं का? इयर चेक करा बरं एकदा. जेम्स ॲडम्स यांनी केलेलं आहे. हां 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 मला हाऊस इन शिकागो यांनी डेट हे नाही सांगितलेलं इथं याच्यात आहे. जेम्स ॲडम्स यांनी आपलं अमेरिकेमधलं पाहत आहे ना आपण. अमेरिकेमध्ये जेम्स ॲडम्स यांनी सुरुवात केलेली आहे. जेम्स ॲडम्स. उद्याच्या लेक्चरला मला आठवण करून द्या. मी तुम्हाला त्याची कन्फर्म डेट सांगते, कारण त्यावर प्रश्न असतात आणि ते चुकायला नको. आता इथं आहे ओके. उद्याच्या लेक्चरला सांगते कन्फर्म काय आहे तर नेमकं त्यामध्ये चुकी आहे, बुक्समध्ये चुकी आहे की आपलं सांगण्यात चुकलं ते आपण बघूया उद्याच्या. बघा, मेनी सेटलमेंट हाऊसेस वेअर इस्टॅब्लिश इन द सिस्टम. आता तुम्ही एवढं लिहून घ्या की ते सेटलमेंट हाऊस आहे याची स्थापना कोणी केली आहे? जेम्स ॲडम्स यांनी केलेली आहे. एवढं लक्षात ठेवा. बाकीचं आपण उद्याच्या लेक्चरला पाहू. जेम्स ॲडम्स अँड इलन गेट्स यांनी केलेलं आहे शिकागोमध्ये. द सेटलमेंट हाऊस मुवमेंट विच कंबाईन सोशल ॲडव्होकसी अँड सोशल सर्व्हिसेस. यामध्ये सांगितलं आहे यांचं महत्त्वाचं काम काय होतं, तर यांनी कशावर फोकस केला, तर यांनी फोकस केला सोशल ॲडव्होकसी करायची आणि सोशल सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यावर यांनी आपली सेटलमेंट हाऊस मुवमेंट यांनी फोकस केलेला आपल्याला दिसून येतं. was a response to the social disorganization that result for the widespread industrialization, urbanization and migration. आता आपल्याला माहिती आहे की अमेरिकेमध्ये काय झालं होतं की औद्योगिकरण झालेलं होतं, नागरीकरण झालेलं होतं आणि त्या नागरीकरणामुळे मोठ्या प्रमाणात काय झालेलं होतं, स्थलांतर झालेलं होतं. म्हणजे वेगवेगळे प्रॉब्लेम्स काय झाले होते इथं क्रिएट झालेले होते. त्या अंतर्गत आपण लोकांना काय करायचं आहे, तर लोकांना सोशल ॲडव्होकसी करायची आहे. त्यांना जर काही गोष्टी मिळत नसेल तर त्यांना मिळवून देणं आणि त्यानंतर्गत त्यांना काही सोशल सर्व्हिसेस आहेत, सोशल सर्व्हिस सामाजिक सेवा प्रोव्हाइड करणं, हे आता आपण इथं ह्या गोष्टी सांगता येईल. त्यानंतर ग्रुप्स वर्क अँड नेबरहुड्स ऑर्गनाइज स्ट्रॅटेजीज. द सेटलमेंट हाऊस वर्कर establish neighborhoods center and offer services such as citizenship training, adult education, counseling, recreations and day care. म्हणजेच आपल्याला इथं काय सांगतं, सेटलमेंट हाऊस मुवमेंट या अंतर्गत सामाजिक काही वकिली आहे, सामाजिक सेवा एकत्रित केल्या आणि व्यापक जे काही औद्योगिकरण झालं होतं, शहरीकरण जे झालं होतं, स्थलांतरामुळे झालेल्या सामाजिक अव्यवस्थेला प्रतिसाद देण्यासाठी त्यांनी काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता जे आपण आता रीड केलं सध्या, तर समूहकार्य आणि अतिपरिचित आयोजन धोरणाद्वारे सेटलमेंट हाऊस कामगिरी अतिपरिचित केंद्र स्थापन केली. आणि यामध्ये सांगायचं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की सेटलमेंट हाऊस मुवमेंटचं कार्य जर विचारलं तर त्यांनी नागरिकत्व प्रशिक्षण जे आहे हे सुरू केले त्यांनी. त्यानंतर प्रौढ शिक्षण सुरू केलेलं आहे, समुपदेशन आहे, मनोरंजन आहे, डे केअर सेंटर आहे, यासारख्या सेवा त्यांनी काय केल्या, द्यायला सुरुवात केल्या. कोणी, तर सेटलमेंट हाऊस मुवमेंटनी. ह्या सेवा तुम्ही लिहून घ्या की सेटलमेंट हाऊस मुवमेंटनी कोणकोणत्या सेवा द्यायला सुरुवात केलेल्या होत्या. तर त्यामध्ये आहे डे केअर सेवा आहे, अडल्ट एज्युकेशन आहे, जे सिटिझनशिप एज्युकेशन आहे किंवा ट्रेनिंग आहे, त्यानंतर आपण म्हणू शकतो काउन्सिलिंग आहे किंवा मनोरंजन करणं आहे. ह्या गोष्टी इथं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर बघा, ही एक सेंटेन्स सुटलं आपलं. The settlement house leader believe that by changing neighborhoods they can improve communities and by changing communities they can develop a better society. The seeds of the social work method, namely group work, social action and community organization, were thus
ओन इन द सेटलमेंट हाऊस मुवमेंट. तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर आपण जर शेजाऱ्याला बदलवलं तर शेजार बदलेल, शेजाऱ्याला बदललं तर मग आपलं गाव बदलेल, आपल्या गावाला जर आपण बदललं तर आपला तालुका बदलू शकते, तालुका बदलवला गेला तर आपला जिल्हा बदलू शकते, आणि जिल्हा बदलला गेला तर काय होऊ शकते, राज्य बदलू शकते. तशाच पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे की सेटलमेंट हाऊसच्या नेत्याचा असा विश्वास होता की जर आपण समुदाय जर सुधारू शकलो आणि शकतात आणि समुदाय बदलून ते एक चांगला समाज आपण विकसित करू शकतात. अशा प्रकारे सेटलमेंट हाऊस चळवळीत सामाजिक कार्यपद्धतीचे काय गेले होते, बीजे रोवल्या गेलेले होते. म्हणजे सोशल वर्कच्या माध्यमातून सोशल ऍक्शन आहे किंवा सोशल जे ऑर्गनायझेशन आहे याची बीजे जर कुठे रोवल्या गेली असेल, हा प्रश्न महत्वाचा आहे, ते तुम्ही लिहून घ्या की सामाजिक हे आहे सोशल ऍक्शन म्हणजे सामाजिक कृती आणि सोशल ऑर्गनायझेशन म्हणजे कम्युनिटी ऑर्गनायझेशन याची जर पायमुळे जर आपल्याला पाहायला झाले तर सेटलमेंट हाऊस मुवमेंटमध्ये ते रोवल्या गेलेले होते. जर आपल्याला विचारलं की हे जे आपल्याकडे दोन डायरेक्ट मेथड्स आहेत, एक डायरेक्ट मेथड आहे आणि एक इनडायरेक्ट मेथड आहे, की जे सोशल ऍक्शन आहे हे इनडायरेक्ट मेथड आहे आणि कम्युनिटी ऑर्गनायझेशन हे डायरेक्ट मेथड आहे. या दोन मेथडची जर सुरुवात कुठे झाली असेल तर ते सेटलमेंट हाऊस मुवमेंटमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर बघा आता आपण तिसरी संस्था पाहत आहे, जी आपण दोन संस्था पाहिल्या, जे चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटी आहे, जे कोणी सुरुवात केली आहे, हम्ब्रेस ब्रुटिन यांनी सुरुवात केलेली आहे 1877 मध्ये न्यूयॉर्क बफेलो इथे सुरुवात झालेली आहे. त्यानंतर आपण दुसरी जी संस्था पाहिली, संस्था म्हटल्यापेक्षा आपण मुवमेंट म्हणूया की सेटलमेंट हाऊस मुवमेंट आहे, जे जेम्स ॲडम्स यांनी सुरू केलेली आहे, ज्याबद्दल शिकागो इथे त्याने काय झालेली आहे, त्याची स्थापना झालेली आहे. त्याचं इयर आहे मी तुम्हाला उद्याच्या लेक्चरला सांगणार आहे, ते कन्फर्म मला म्हणजे ते कन्फ्युजन आहे आपल्याला. आता तिसरी काय आहे तर चाइल्ड वेलफेअर मुवमेंट आहे. तर चाइल्ड वेलफेअर मुवमेंट ही तिसरी USA मध्ये झालेल्या एक तिसरी मुवमेंट आहे. त्या तिसरी मुवमेंटमध्ये काय सांगितलं आहे की द चिल्ड्रन्स एड सोसायटी 1853 अँड द सोसायटी फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ द क्रुरली to children 1875 which began in New York City from the basic element of the child welfare movement. आता सर्वात महत्त्वाचं आपल्याला त्या याच्यावरूनच लक्षात येतं की नेमकं यांचं काम काय होतं. चाइल्ड वेलफेअर मुवमेंटचं सर्वात महत्त्वाचं काम होतं की बालकांचा विकास करणं, बालकांच्या कल्याणासाठी काम करणं या संस्थेचं काय होतं, एक काम होतं. ही संस्था कधी स्थापन झाली, ही मुवमेंट कधी स्थापन झाली तर बालकांच्या त्यांना सुविधा प्रोव्हाइड करण्यासाठी 1853 मध्ये स्थापन झालेली आहे. 53 ते 1875 पर्यंत इथं निरंतर काम करायचं चालू होते, त्या दरम्यान हे झालेलं आहे. त्यानंतर हाऊएव्हर द बिगिनिंग्स ऑफ द चाइल्ड वेलफेअर मुवमेंट कॅन बी ट्रॅक बॅक टू 1729 वेन द उर्सुलिन सिस्टर्स. आता हे काय होत्या, USA मध्ये दोन सिस्टर्स होत्या, उर्सुलिन सिस्टर्स होत्या. त्यांनी काय केलं, एस्टॅब्लिश अन इन्स्टिट्यूशन इन द न्यू ओरलियसेस फॉर द चिल्ड्रन्स ऑफ द पॅरेंट्स मॅसेड बाय द इंडियन्स. आता बघा यांनी काय सांगितलं, द चिल्ड्रन्स एड सोसायटी 1853 आणि मुलांसाठी क्रूरता प्रतिबंधक सोसायटी 1875. लक्षात घ्या, द चिल्ड्रन्स एड सोसायटी 1853 मध्ये स्थापन झाली आणि मुलांसाठी क्रूरता प्रतिबंधक जो आहे, जो सोसायटी आहे, जे आपण म्हणू शकतो मुवमेंट आहे, ते 1875 मध्ये सुरू झालेली आहे. आता काय झालं, न्यूयॉर्क शहरात सुरू झालेल्या बालकल्याण चळवळीचे मूलभूत घटक जर कोणते पाहायचे असेल तर तथापि बालकल्याण चळवळीची सुरुवात 1729 पासून केली जाऊ शकते, जेव्हा उर्सुलिन बहिणींनी भारतीयांची हत्या केलेल्या पालकांच्या मुलांसाठी न्यू ऑर्लियन्समध्ये एक संस्था स्थापन केलेली होती. आता लक्षात घ्या, उर्सुलिन जे बहिणी होत्या, ज्या उर्सुलिन जे सिस्टर्स होत्या, त्यांनी काय केलेलं आहे तर त्यांनी 1829 पासूनच आपलं काय काम सुरू झालेलं होतं, तर जे चाइल्ड वेलफेअर संदर्भात कार्य सुरू झालेलं होतं. पण 1829 मध्ये मग जे ज्या बालकांवर अन्याय झालेला आहे, ज्यांचे बालकांचे पालक जे हे झालेले आहेत, त्यांच्यासाठी काय केलं होतं त्यांनी, या संस्थेची, ती संस्था काय आहे, न्यू ऑर्लियन्सेस ही संस्था आहे, या संस्थेची काय केली होती 1729 मध्ये स्थापना झालेली होती. ह्या गोष्टी तुम्ही काय करा, लक्षात ठेवा. द चाइल्ड वेलफेअर एजन्सीज हॅड लिमिटेड एम्स. दे वेअर बेसिकली कन्सर्न्ड विथ द rescue children from the inadequate homes or for the street and finding for them wholesome living situation. Once their goal were accomplishment, the agencies consider their job to be over. आता सर्वात महत्त्वाचं काय आहे तर बालकल्याण जे चाइल्ड वेलफेअर एजन्सीज आहे, या एजन्सीने काय केलं तर एक लिमिटेड काही त्यांचे गोल ठेवले, की महत्त्वपूर्ण काय आहे की आपण जर गोल लिमिटेड ठेवल्याच्या नंतर आपल्याला ते अचीव करण्यासाठी काय होऊ शकतं, सोपं जाऊ शकतं.
यासाठी त्यांनी लिमिटेड गोल इथे ठेवलेले आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये काय सांगितलं की बालकल्याण संस्थाची मर्यादित उद्दिष्ट होती. ते मुळात अपुऱ्या घरामधून किंवा रस्त्यावरून मुलांना सुटवणे आणि त्यांच्यासाठी आरोग्यदायी राहणीमान शोधण्याशी संबंधित होते. एकदा त्यांची उद्दिष्ट पूर्ण झाले की एजन्सीने त्यांचे काम संपल्याचे मानले. आता जी ही चाइल्ड वेलफेअर जी होती ना, चाइल्ड वेलफेअर मुवमेंट जी होती, त्यांनी काय केलं की जे स्पेसिफिक उद्दिष्ट ठेवले त्या स्पेसिफिक उद्दिष्टावर कार्य करायचं आणि स्पेसिफिक उद्दिष्ट पार झाल्याच्या नंतर आपण जे अचीव केल्याच्या नंतर काय करायचं, तर ती आपली संस्था आपण बंद ठेवायची किंवा बंद पाडायची. मग त्यामध्ये त्यांनी सांगितलं की रस्त्यावरून जे मुलं होते, जे आपण स्ट्रीट जे मुलं असतात किंवा अपुरे घर म्हणजे ज्यांना पालकत्व नाही आहे, ज्यांची जबाबदारी घ्यायसाठी कोणी तयार नाही आहे, अशा व्यक्तींच्या आरोग्यामध्ये त्यांच्या राहणीमानामध्ये सुधारणा करणं हे त्यांचं एक एम होतं. आणि हे लिमिटेड एम असल्याच्या नंतर आपण ते जर अचीव झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, ती मुवमेंट थांबवायची आहे. अशा पद्धतीने हे आपल्या 3 मुवमेंट आपण पाहिलेल्या आहेत. आता डेव्हलपमेंट ऑफ द प्रोफेशनल सोशल वर्क इन USA. आता कशा पद्धतीने विकास झाला ते आपण बघूया. द एम्प्लॉयमेंट ऑफ द पेड स्टाफ and their training by COSS facilities a shift from the unorganization charity and social services to the beginning of an organized and systematic social work. बघा, पगारी कर्मचाऱ्यांचा रोजगार आणि COSS द्वारे त्यांच्या प्रशिक्षणामुळे असंघटित धर्मदाय आणि सामाजिक सेवेपासून संघटित आणि पद्धतशीर सामाजिक कार्याच्या सुरुवातीस बदल करणे काय झाले तर सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. द फर्स्ट वर्ल्ड वॉर, आता जे आहे पहिलं महायुद्ध कधी झालं तर 1914 ते 1918च्या काळामध्ये पहिलं महायुद्ध झालं. तर पहिल्या महायुद्धाच्या काळाच्या नंतर काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतं. तर त्यामध्ये इन्क्रीज द कॅज्युलिटीज अमॉंग द पुअर, म्हणजे जे गरीब लोक आहे यांच्यामध्ये जे वेगवेगळे सिच्युएशन आहे, वेगवेगळ्या समस्या त्यांच्यामध्ये उद्भवायला लागल्या. कॉन्सिक्वेन्सली व्हेरियस टाइम चॅरिटी ऑफ प्रोग्राम्स वेअर इनिशियल अँड वेलफेअर ॲक्ट वेअर पास. आता पहिल्या महायुद्धानंतर जीवितहानी झालेली आपल्याला दिसून येते. अनेक लोक त्यामध्ये जीवितहानी आहे, वित्तहानी आहे, मोठ्या प्रमाणात झाली आहे 1914 ते 1918च्या काळामध्ये. आता या काळामध्ये काय झालं, मग वेगवेगळ्या धर्मदाय कार्यक्रम संस्था सुरू झाल्या, वेगवेगळ्या कल्याणकारी कायदे सुरू झाले. आता या अंतर्गत मग आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या संस्था पण सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर बघा, मेरी ई रिचमेंट हे शब्द लिहून घ्या किंवा या व्यक्तींचं नाव लिहून घ्या, सर्वात महत्त्वाचं आहे आणि अनेक वेळा क्वेश्चन विचारलेले आहे. मेरी ई रिचमंड वुड बी कन्सिडर्ड द फर्स्ट प्रोफेशनल सोशल वर्कर इन द USA. USA मध्ये पहिली काय झालेली आहे तर व्यावसायिक समाज कार्यकर्ता म्हणून यांची मेरी ई रिचमंड यांची निवड झालेली आहे. त्यांनी पहिल्यांदा ते नाव त्यांनी घेतलेलं आहे. सी बिकम द असिस्टंट ट्राउझर ऑफ द बेल्टिमोर्स चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटी. आता ह्या काय होत्या तर जी मेरी ई रिचमंड होत्या, ह्या काय होत्या तर हे खजिनदार होत्या. कशा तर या संस्था जी आहे बाल्टिमोर्स चॅरिटी नावाची संस्था आहे, या संस्थेच्या त्या काय होत्या सहाय्यक खजिनदार म्हणून त्या सोसायटीच्या त्या बनलेल्या होत्या. द अदर ग्रुप्स ऑफ द सोशल्स वर्कर लाईक्स जेम्स ॲडम्स, फ्लोरेन्स केली अँड एडिथ एबोट for beginning of the legislation to improve the working conditions of the neighborhood organization. The book Social Diagnosis by the Mary Richmond in 1970. आता हे लिहून घ्या तुम्ही की मेरी रिचमंड यांनी सामाजिक निदान हे 1917 मध्ये लिहिलेलं काय आहे बुक्स आहे. आणि या बुक्समध्ये काय आहे त्यांनी डिस्क्राईब केलेलं आहे तर इन कन्सिडर्ड ॲज द फाउंडेशन्स फॉर द थेरोटिकल बेसिक ऑफ द सोशल वर्क इन द USA रिस्पेक्टिव्हली. सर्वात महत्त्वाचं आहे की सामाजिक निदान या बुक्समध्ये USA मध्ये कशा पद्धतीने समाजकार्याची सुरुवात झाली या संपूर्ण बाबीचं डिस्क्रिप्शन त्यांनी आपल्या सामाजिक निदान या बुक्समध्ये मेरी ई रिचमंड यांनी केलेलं आहे. 1917 मध्ये झालेले हे काय आहे सुरुवात आहे. अशा पद्धतीने हे आपल्याला पाहायला मिळतं. आता जे आहे आपण आज काय केलेलं आहे, दोन्ही लेक्चरचे जे आहे दोन्ही USA आहे आणि UK या दोन्ही देशामधलं समाजकार्याचा विकास कशा पद्धतीने झाला, सुरुवात कशी झाली हे आपण काय केलेलं आहे पाहिलेलं आहे. जसं अमेरिकेमध्ये इंग्लंडमध्ये पाहत असताना आपण जो प्रारंभिक काळ आहे त्या प्रारंभिक काळामध्ये धर्मदाय संस्थापासून आपण सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतरचा जो भाग आहे की 1200 ते 1500च्या काळामध्ये आपण कशा पद्धतीने समाजकार्य झालं हे आपण पाहिलेलं आहे. 1601 मध्ये जो एलिझाबेथ पुअर लॉ झाला, त्या 1601च्या पुअर लॉ बद्दल आपण पाहिलं की त्यामध्ये काय केलेलं होतं की बालकांचे बेगरांचे भिकाऱ्यांचे 3 वर्ग त्यांनी सांगितलेले होते, 3 प्रकार त्यांनी सांगितले होते की जे असक्षम आहे त्यांच्यासाठी काय करायला पाहिजे, जे सक्षम आहे त्यांच्यासाठी काय करायला पाहिजे आणि जे ऑर्फन आहे ज्यांच्यासाठी पालकत्व ज्यांचं हरवलेलं आहे यांच्यासाठी काय करायला पाहिजे, हे 3 त्यांनी वर्गीकरण तिथे सांगितलेलं होतं.
त्यानंतर आपण पाहिलं की 1601 हा एलिझाबेथ पुअर लॉ होता. त्यानंतर 1834 एलिझाबेथ पुअर लॉमध्ये काय झालं, तर रिव्हिजन झाली, अमेंडमेंट झाली, ते झाली 1834 मग त्याहीमध्ये काही गोष्टी त्यांनी तरतुदी, काही प्रिन्सिपल्स त्यांनी सांगितले. त्या प्रिन्सिपल्समध्ये काय सांगितलं होतं की सर्व घटक त्यामध्ये सांगितले होते की सर्व घटक आपण काय करायला पाहिजे, कव्हर करायला पाहिजे. व्यक्तीच्या उत्पन्नाकडे लक्ष न देता आपण त्या व्यक्तीवर काम करायला पाहिजे, त्या व्यक्तीच्या समस्या आपण काय करायला पाहिजे, सॉल्व्ह करायला पाहिजे. हे झालं 1834चा ॲक्ट. त्यानंतर 1905चा जो रॉयल ॲक्ट आहे, जो ॲक्ट आपण पाहिलेला आहे, त्या रॉयल्स ॲक्ट नाही तर रॉयल आयोग आहे. त्या आयोगाअंतर्गत मग अनेक कायदे आपण पाहिलेले आहे. 1905चा ॲक्ट आहे, जो प्रोव्हिजन्स ऑफ द मिल्स ॲक्ट आहे. 1906चा ॲक्ट आहे. 1907चा एज्युकेशन ॲक्ट आहे. त्यानंतर 1908चा ॲक्ट आपण पाहिलेला आहे. 1911चा ॲक्ट आहे. 1925चा जो ओल्ड पेन्शन ॲक्ट आहे. 1940 त्या ओल्ड पेन्शन ॲक्टला काय झालेलं आहे, रिव्हिजन झालेल्या आहे. अशा ॲक्ट आपण 1905च्या रॉयल ॲक्ट अंतर्गत, रॉयल आयोगाअंतर्गत आपण पाहिलेले आहे. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की जो ब्रेवरेज रिपोर्ट आहे, जो ब्रेवरेज रिपोर्ट 1942 काय झालेला आहे, आलेला आहे. त्या ब्रेवरेज रिपोर्टमध्ये मग काही तत्त्व, काही त्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या होत्या. त्या तत्वाबद्दलही आपण काय केलेलं आहे, एक्सप्लेनेशन्स केलेलं आहे. आता 1942 ब्रेवरेज रिपोर्ट पाहिल्याच्या नंतर आपल्याला वेगवेगळे कायदे आपण 1944 मग नॅशनल मिनिस्ट्री ऑफ द इन्शुरन्स आपण पाहिलेला आहे की मंत्रालयाची 1944 राष्ट्रीय विमा मंत्रालयाची काय झाली, स्थापना झाली. त्यानंतर 1948चे वेगवेगळे आपण कायदे पाहिलेले आहे, ज्यामध्ये चिल्ड्रन्स ॲक्ट आहे, किंवा आपण म्हणू शकतो की नॅशनल अलाउन्सेस ॲक्ट आहे. त्यानंतर कारखाना कायदा आहे. हे सगळे तिन्ही कायदे काय होते, 1948च्या कायद्याअंतर्गत आपल्याला पाहायला मिळते. हे झाले आपण 1942 पर्यंतचा संपूर्ण इतिहास आपण यूकेचा पाहिला, युनायटेड किंगडम. आता ते झाल्याच्या नंतर आपण हिस्ट्री जेव्हा पाहतो, आता USA कडे आपण वळूया. तर USA मध्ये पाहत असताना ऑब्व्हियसली यूकेचाच प्रभाव कशावर आपल्याला दिसतं, तर यूकेचा प्रभाव आपल्याला USA वर पडल्याचं आपल्याला दिसून येतं. ऑब्व्हियसली इंग्लंडमध्ये काय झालं होतं, तर इंग्लंडमध्ये औद्योगिकरणाची सुरुवात झाली होती आणि औद्योगिकची सुरुवात झाल्यामुळे वेगवेगळे प्रॉब्लेम्स, वेगवेगळ्या समस्या क्रिएट झालेल्या होत्या. ऑब्व्हियसली इंग्लंड हा स्वतंत्र होता आणि इंग्लंड हा काय करत होता, USA वर कुठेतरी सत्ता गाजवत होता. मग आपण याच्यातून, या सिच्युएशनमधून कुठेतरी बाहेर पडायला पाहिजे असं USA ला वाटलं, कारण की USA मध्ये पण अनेक काय होत्या, वसाहती होत्या. मग या वसाहती फुटून बाहेर पडल्या आणि 50 वसाहती किंवा 50 राज्य आता सदस्य तिथं काय आहे, अस्तित्वात आहे. आणि अशा पद्धतीनं USAची स्थापना किंवा USAने स्वतःचं जे स्वतंत्र अस्तित्व 1776 तिथं निर्माण केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मग त्यानंतर आपल्याला जर इतिहास पाहायचा असेल USAचा, तर मग आपण 1900 पूर्वीचा कार्यकाळ आहे, किंवा 1900 ते 1935चा कार्यकाळ आहे, आणि 1900 नंतरचा कार्यकाळ. अशा पद्धतीने 3 पद्धतीने आपल्याला त्याची क्रोनॉलॉजी चेक करता येतं. मग त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की 3 जे काही मुवमेंट आहे, ज्या चॅरिटी ऑर्गनायझेशन मुवमेंट आहे, ती तिथं काय झालेली आहे, स्थापन झालेली आहे, जे 1877 बफेलो, न्यूयॉर्क या शहरामध्ये स्थापन झाल्याचं आपल्याला पाहिलेलं आहे. त्यानंतर आहे की जे सेटलमेंट हाऊस मुवमेंट आहे, ज्या संस्थेची स्थापना जेम्स ॲडम्स यांनी केलेली आहे, आणि ही संस्था शिकागो या इथे स्थापन झालेली आपल्याला पाहायला मिळतं. मग त्यांचे पण आपण कार्य व्यवस्थितबद्ध पद्धतीने पाहिलेले आहे की ओल्ड पर्सन्स आहे किंवा काही जे घटक आहे त्यांच्यासाठी त्यांनी सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न केलेला आहे सेटलमेंट हाऊस मुवमेंट अंतर्गत. त्यानंतर जे आहे, जे थर्ड मुवमेंट होती, ज्याला चाइल्ड वेलफेअर मुवमेंट आपण म्हणतो, ती मुवमेंट आपण पाहण्याचा काय केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे की त्या अंतर्गत त्यांनी 1853 बालकांसाठी काही एड्स जे आहे, वेगवेगळ्या सोयीसुविधा पुरवण्यासाठी ते कायदे केलेले आहे. 1875चा जे बालकांचा क्रूरता प्रतिबंध कायदा आहे, तो पण आपण पाहिलेला आहे. आणि त्यानंतर जे सांगता येतं, ह्या गोष्टी पाहत असताना बालकांच्या त्यांनी एक लिमिटेशन्स काय ठेवलं होतं, लिमिटेड्स त्यांचे ऑब्जेक्ट ठेवलेले होते, आणि ते जर ऑब्जेक्ट आपण पूर्ण केले तर त्यानंतर आपली संस्था काय करायची, आपल्याला बंद करायची आहे, असं COSने ठरवलेलं होतं. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, तर USA झालेल्या किंवा USA जे काही वेगवेगळं औद्योगिकरण झालेलं आहे, त्यानंतर तिथं नागरीकरण झालेलं आहे, तिथं स्थलांतर झालेलं आहे, अशा वेगवेगळ्या प्रॉब्लेममधून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर तिथं सोशल वर्कची महत्त्वाची भूमिका आहे. ह्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या. मग ह्या झाल्याच्या नंतर आपल्याला अशा पद्धतीने USAचा काय सांगता येतं, आपल्याला एक इतिहास आपल्याला सांगता येतं. हे झाले सोशल वर्कचा UK आणि USA मधला हिस्ट्री. आता आपण आपल्या भारतामध्ये कशा पद्धतीने सोशल वर्कची कशा पद्धतीने पायामोड रोवल्या गेली, हे आपल्याला पाहायचं आहे. आता बघा समोर सांगते मी. आता जे मी तुम्हाला सांगितले आहे सगळे मी तुम्हाला रिव्हिजन करून दिलेली आहे की नेमकं या हिस्ट्रीमध्ये कशा पद्धतीने आपल्याला पाहायचा येतं.
ओके. इव्होल्युशन्स ऑफ द सोशल वर्क अँड सोशल सर्व्हिस ट्रेडिशन इन इंडिया. सर्वात महत्त्वाचा जर आपण विचार केला तर आपल्या समाजकार्य, भारतामधील जे समाजकार्य आहे या समाजकार्याचा इतिहास आपल्याला पाहत असताना सर्वप्रथम लक्षात घ्यावं लागेल की याचे जे जशी आपण क्रोनॉलॉजी पाहिली, जशी युकेची आपण क्रोनॉलॉजी पाहिली, जशी आपण यूएससीची क्रोनॉलॉजी पाहिली, तसंच आपल्या भारताचाही पाहायचं असेल तर प्रागैतिहासिक काळ आहे, मध्ययुगीन काळ आहे. तर प्रागैतिहासिक काळामध्ये पण आपल्याला वैदिक काळ आहे, मौर्य काळ आहे, त्यानंतर बौद्ध काळ आहे, उत्तर वैदिक काळ आहे. अशा पद्धतीने तिथं अभ्यास करायचा आहे. तुम्ही जेव्हा लिहून घेसाल तेव्हा ते असं लिहून घ्यायचं, 3 गोष्टींमध्ये त्याचं बायफर्केशन्स करायचं. त्यामध्ये आपण सांगू शकतो की हिस्ट्री ऑफ सोशल वर्क इन इंडिया. त्यामध्ये प्राचीन काळ आहे, ज्यालाच आपण प्रागैतिहासिक काळ असं पण म्हणू शकतो. प्राचीन काळ, नंतर आहे मध्ययुगीन काळ, त्यानंतर आहे आधुनिक काळ. आधुनिक काळ आपण 1800चे जे इसवी सन आहे, 1800च्या नंतरच्या काळाला आपण आधुनिक काळ असं म्हणत असतो. म्हणजेच 1857चा तुम्हाला उठाव माहिती असेल, ज्याला मंगल पांडे यांनी सुरुवात केल्याचं आपल्याला माहिती मिळतं. तर 1857च्या उठावानंतर किंवा 1800च्या इसवी सन 1800च्या काळानंतर आधुनिक काळ काय होतं, सुरुवात होती. हे झालं. मग आधुनिक काळामध्ये वेगवेगळे काय झाले, सोशल रिफॉर्मर होऊन गेलेले आहे. सोशल रिफॉर्मर मग राजाराम मोहन राय यांनी सती प्रथा जी आहे, महात्मा फुले आहे, महर्षी धोंडो केशव कर्वे आहे, मध्ययुगीन काळामध्ये वेगवेगळे घराणे आहे, जसं कुतुबुद्दीन ऐबकांचं घराणं आहे. त्यानंतर शिवाजी महाराज आहे किंवा इतरही जे काही घराणे आहे, शिवाजी महाराज आहे, शाहू महाराज आहे, शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या कार्यकाळात काय झालं ते आता आपल्याला पाहायचं आहे. त्यानंतर कौटिल्य वगैरे आहे, यांची नीती कशा पद्धतीची होती शासनामध्ये. कौटिल्यांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे, तर कौटिल्यांनी लिहिलेला आहे अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि कौटिल्याला अनेक नावं आहे, 3 नाव आहे त्यांना. ते 3 नावं तुम्ही मला उद्याच्या लेक्चरला सांगता. कदाचित पेपरला जर कौटिल्य आलं तर अर्थशास्त्र ग्रंथ तुम्ही लिहिसाल, पण जर वेगळं नाव चेंज होऊन आलं कौटिल्याचं तर माहिती असायला हवं, असे त्यांनी सांगितलेलं आहे. मग प्राचीन काळामध्ये पण काय आहे, तर वैदिक काळ आहे, त्यानंतर उत्तर वैदिक काळ आहे. उत्तर वैदिक काळामध्ये मातृसत्ताक पद्धत होती, हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. उत्तर वैदिक काळ, मातृसत्ताक पद्धत म्हणजे ज्या ठिकाणी महिलांना खूप महत्त्व होतं. जे सातवाहन घराणं वगैरे आहे, तर सातवाहन घराण्यामध्ये पण ते जो राजा आहे, जो राजा सिमुक, त्या राजा सिमुक हा सातवाहन घराण्याचा काय होता, संस्थापक होता. आणि त्यांच्या जे काही वेगवेगळे हे आहे त्या गोष्टी तिथं आपल्याला सांगता येतं की नेमकं त्या जो राजा आहे त्या राजाने सांगितलेलं आहे की त्यांनी एक बिरुदावली स्थापन केली होती की दक्षिणापती असे एक बिरुदावली म्हणजे जे स्थापन केली होती त्यांनी ते स्वतःच्या नावावर लावून घेतलं होतं. त्यामध्ये त्यांच्या जे वेगवेगळे नाणी आहे किंवा त्यांच्या घराण्याचे जे काही बुक्स आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे की उत्तर वैदिक काळामध्ये किंवा सातवाहन काळामध्ये महिलांना खूप मान होता.
आणि उत्तर वैदिक काळामध्ये सांगायचं झालं तर मातृसत्ताक पद्धती अस्तित्वात होती. महिलांकडे एक चांगल्या नजरेनं पाहण्याची दृष्टी तेव्हा होती आणि उत्तर वैदिक काळाच्या नंतर मग महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय झालेला आहे, चेंज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. वैदिक काळ आहे, उत्तर वैदिक काळ आहे, मौर्य काळ आहे, ज्याला आपण म्हणू शकतो की चंद्रगुप्त वगैरे आहे. हे काळामध्ये यांची नीती कशा पद्धतीने होती, की राज्यांचं जे आहे तर जनतेचं हित कशामध्ये आहे याकडे त्यांचा फोकस आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर बौद्ध काळ आहे. तर बौद्ध काळामध्ये आपल्याला माहिती आहे की जो आपले गौतम बुद्ध होते, ह्या गौतम बुद्धांनीही पण एक शांततेच्या मार्गाने आणि एक लोकांना चांगल्या पद्धतीने न्याय देण्याच्या माध्यमातून एक शांतता प्रस्थापित करण्याच्या माध्यमातून त्यांनी काय केलं होतं, काम केलेलं होतं. म्हणजे हे जे काही वेगवेगळे घराणे आहे, वेगवेगळे काळ आहे, हे आपल्याला प्राचीन काळाअंतर्गत पाहायचे आहे. हे झालं आपला इंडियामध्ये कशा पद्धतीनं आपला इतिहास आपल्याला पाहायचा असेल तर हे क्रोनॉलॉजी बघणं गरजेचं आहे. मग सुरुवात करत असताना आपल्याला प्राचीन काळामध्ये जे वैदिक घराणे आहेत त्यामध्ये कशा पद्धतीचं म्हणजे दानधर्म कशा पद्धतीने करण्यात आलं. वैदिक काळ म्हटल्याच्या नंतर एक कुठेतरी आपल्याला बेस मिळतं की दानधर्म करणं आहे किंवा एक आपल्याला स्वर्ग प्राप्त होणं आहे. एक म्हणू शकतो आपल्याला पापपुण्याची जी कल्पना आपल्याला या वैदिक काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. उत्तर वैदिक काळामध्ये मी तुम्हाला जे सांगितलेल्या गोष्टी आहे की तिथं कुठेतरी आईला चांगल्या पद्धतीचा मान होता. एक आपल्याला जर हिस्ट्री पाहायची असेल तर हे चांगल्या बाबी इथं आपल्याला पाहता येतं. मौर्य काळ आहे. चंद्रगुप्त मौर्याचे वेगवेगळ्या त्यांनी विहिरी बांधलेल्या होत्या, वेगवेगळे मंदिरं बांधलेले होते. त्यांची राज्य करण्याची नीती ही चांगल्या पद्धतीची होती. हे आपल्याला चंद्रगुप्त मौर्याबद्दल पाहता येतं. बौद्ध काळ आहे. बौद्ध काळामध्ये जे भिक्षुकांचे कार्य आहे तर या भिक्षुकांचे कार्य आपल्याला पाहता येतं की जे विहार आहे त्या विहारामध्ये जाऊन काय करत होते की जे एज्युकेशन देण्याचं काम करत होते आणि विहाराअंतर्गतच मग त्यांना जर अन्नाची गरज भासत असेल, त्यांना जर निवाऱ्याची गरज भागत असेल तर ते त्या विहाराअंतर्गत त्या भिक्षुकांना ते प्राप्त होत होते. म्हणजे एक जे काही दानधर्म करण्याच्या गोष्टी आहे हे बौद्ध काळातही आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर मध्ययुगीन काळ आहे. कुतुबुद्दीन ऐबकाचा काळ आहे. शिवाजी महाराजांनी शाहू महाराजांचा जर नीती जर विचार केला तर त्यांची नीती हे चांगल्या पद्धतीची होती. राज्यकारण करण्यापेक्षा समाजकारणावर त्यांनी काय केलं होतं, अधिक फोकस केलेलं होतं. आणि परस्त्री ही आपल्या आई समान आहे हे मानण्याचं सुद्धा त्यांच्यामध्ये एक धाडस, एक महत्त्वपूर्ण आपल्याला त्या बाबी पाहायला मिळतं. कौटिल्याच्या अर्थशास्त्र ग्रंथामध्ये सामाजिक सोशल वर्क याचं जे काही आहे या सोशल वर्क्सचे काही तरतुदी किंवा पायामुळे तिथे रोखले गेल्याचे दिसून येते. आधुनिक जो काळ आहे 1800च्या कार्यकाळ यामध्ये राजाराम मोहन रायबद्दल जर तुम्ही विचार केला तर 1829 मध्ये यांनी सतीप्रथा जी आहे हे बंद केलेली आहे, जी सुरुवातीपासून होती. आणि यावेळेसचे जे लॉर्ड विल्यम बेंटिंग हे तेव्हाचे काय होते, गव्हर्नर होते. आता राजाराम मोहन रॉय यांनी जरी पश्चिम बंगालमध्ये यांनी काय केलेलं आहे, कार्य केलेलं आहे. जर तुम्हाला प्रश्न विचारला की मुंबईमध्ये सतीप्रथा बंदीसाठी कोणी कार्य केले तर नाना जगन्नाथ शंकरसेठ यांनी काय केलेलं आहे, तिथं कार्य केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून म्हणजे पश्चिम बंगालमध्ये राजाराम मोहन रॉय यांनी केलेलं आहे आणि मुंबईमध्ये जगन्नाथ शंकरसेठ यांनी म्हणजे याच्यासाठी काम केलेलं आहे. अशा वेळेस सतीबंदीसाठी दोन लोकांनी विरोध पण केला होता, ज्यांचं नाव आहे राधाकांत देव. हे जे आहे या व्यक्तींचं नाव तुम्ही लक्षात ठेवा. जर सतीप्रथेसाठी म्हणजे यांनी काय केलं की कुठेतरी ही जी पद्धत आहे, जी सतीप्रथा आहे ही कुठेतरी बंद झाली पाहिजे यासाठी त्यांनी सांगितलं. पण राधाकांत देव ही व्यक्ती अशी होती की त्यांनी सांगितलं की सतीप्रथा बंद व्हायला नाही पाहिजे. म्हणजे यावरून असं लक्षात येतं की राधाकांत देव हे कोणत्या विचारसरणीचे होते, तर हे एक आपण म्हणू शकतो त्यांना पुरोगामी विचारसरणी आणि एक अधोगामी विचारसरणी जे आहे ते हे अधोगामी विचारसरणीचे आपल्याला पाहायला मिळतं. मग राजाराम मोहन राय हे पुरोगामी विचारसरणीचे होते. त्यांनी काय केलं तर सतीप्रथा आहे किंवा इतरही काही जुनाट प्रथा आहे ते काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. महात्मा फुलेंनी माहिती आपल्याला 1848 मध्ये आपल्याला 3 जानेवारी किंवा 1 जानेवारी वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या. तर 3 जानेवारी 1848 मध्ये आपल्या जे आहे भिडे यांच्या वाडामध्ये आपली महिलांची शाळा सुरू केलेली आहे. ही एक सर्वात मोठा काय होता इथं सोशल रिफॉर्मर आहे आणि सोशल चेंज यांनी त्यामध्ये घडून आणलेला आहे. आणि एकंदरीत आपल्याला काय पाहायचं आहे तर सोशल वर्क म्हणजे समाज करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी ते सुरुवात केलीचं आपल्याला पाहायला मिळतं. मग महात्मा फुलेंचं अनेक गोष्टी आहे की त्यांनी काय केलेलं आहे की 1863 मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केलेलं आहे. त्यानंतर जे अनाथ महिला आहे त्यांच्यासाठी ते काम केलेलं आहे. केशवपनाची पद्धत त्यांनी बंद केलेली आहे की ऑब्विसली एखाद्या स्त्रीचं जे हजबंडची डेथ झाल्याच्या नंतर मुलींचे पूर्ण केस काढून टाकल्या जात होते. मग यावेळेस ह्या ज्या प्रथा आहे अशा चुकीच्या प्रथा कुठेतरी समाजातून काढून टाकल्या पाहिजे यासाठी डायरेक्ट त्यांनी जो नावी समाज आहे त्या नावी समाजाचा डायरेक्ट संपत घडून आणलेला आपल्याला दिसून येतं. त्याच नंतर आपल्याला यांचे अनेक कार्य आहे. 63 मध्ये त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह आहे. मी जेव्हा आपण डिटेल्स पाहू तेव्हा मी तुम्हाला सांगतेस. महर्षी धोंडो केशव कर्वे आहे.
यांनी 1856 मध्ये विधवा पुनर्विवाहाचा काय केलेला आहे, 1856 मध्ये कायदा करण्यात आलेला आहे. तर यावरून आपल्याला काय लक्षात येतं की महिला म्हणून महिलांवर काही डिपेंड नाही आहे. तिच्या हजबंडची डेथ झाली, तिच्यावर काही नाही आहे, मग तिलाही तिच्या पुनर्विवाह करण्याचा काय दिला पाहिजे, अधिकार दिला पाहिजे. यासाठी महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी महत्त्वाचं योगदान त्यांचं योगदान आपल्याला पाहायला मिळतं. अशा पद्धतीचं जे आहे हे एक क्रोनॉलॉजी आहे. ह्या क्रोनॉलॉजीचा डिटेल एक्सप्लेनेशन आपण मी उद्याच्या लेक्चरला सांगते, हिस्ट्री ऑफ द सोशल वर्क इन इंडिया. आजचा लेक्चर आपण इथे थांबूया, भेटूया नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू सो मच. काही प्रश्न आहे का ऑनलाईन स्टुडंट? ओके. गणेश सरांचा एक प्रश्न होता, त्या दिवशी गणेश सरांचा होता की कोणाचा होता मला माहिती नाही. मी सांगते, जे युवकांचं एज आहे ते युवकांच्या एजबद्दल मी पाहून आलेली आहे. जे तुम्ही सांगितलेलं होतं 15 ते समथिंग काहीतरी, ते एज युनायटेड नेशननी सांगितलेलं आहे, हे तुमचं बरोबर आहे. आणि आणखी दोन संस्था आहेत त्यांनी सांगितलेलं आहे, ते त्यांचं पण मी तुम्हाला सांगून घेते, तुम्ही तुमच्या याच्यामध्ये नोट करून घ्या. सगळ्या स्टुडंटनी जे कालच्या लेक्चरला प्रेझेंट नसेल त्यांनी पण एक लिहून घ्या की जे मी सिंगापूर आहे ऑस्ट्रेलिया हे जे सांगत होती की तिथे 4 दिवसाचा आठवडा झालेला आहे, तर ते नसून ऑस्ट्रेलिया नसून तिथे सिंगापूर आहे. ती माझी मिस्टेक झालेली होती, ते तुम्ही चेंज करा. ओके. संयुक्त राष्ट्रानुसार जे आहे ते एज 15 ते 24 आहे, हे तुम्ही तुमच्या बुक्समध्ये नोट डाऊन करा. युवकांचं वयोगट सांगत आहे मी. त्यानंतर राष्ट्रकुल संघटना आहे आपली, त्या राष्ट्रकुल संघटनेनुसार युवकांचं वय 15 ते 29 आहे. लिहून घ्या, पेपरला असे पण प्रश्न विचारतात, जसं कार्यशील कार्यगट कार्यकारी गट किंवा कार्यशील कार्यगट म्हणून प्रश्न विचारलेला होता, जो कार्यगट 15 ते 59 होता. तसंच मग संयुक्त राष्ट्रानुसार 15 ते 24 वयोगट लिहून घ्या. राष्ट्रकुल संघटनेनुसार 15 ते 29 लिहून घ्या. आणि जो राष्ट्रीय युवा धोरण आहे जे 2014ला झालं होतं, त्या धोरणानुसार पण 15 ते 29च युवकांचं वयोगट दिलेलं आहे. असे हे जे होत्या ह्या गोष्टी मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं, माझी थोडी चूक झाली होती, ती मी आज करेक्शन करून घेतलेली आहे. माझाच प्रश्न होता. ओके ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. त्यांनी ज्यांना माहिती नव्हतं त्यांनी लिहून घ्या, ज्यांना माहिती होतं त्यांनी आणखी लक्षात ठेवण्याचा काय करा, प्रयत्न करा. जे राष्ट्रकुल संघटनेचं वय पण लक्षात ठेवा आणि आपलं जे 2014चं नॅशनल म्हणजे काय म्हणतात राष्ट्रीय युवा धोरण आहे, ते युवा धोरणाचं पण तुम्ही लक्षात ठेवण्याचा काय करा, प्रयत्न करा. 15 ते 29 वयोगट आणि जे संयुक्त राष्ट्र संघटना आहे 15 ते 24 वयोगट, असे प्रश्न पेपरला येतात. ते पेपर मग कोणता पण असो. ओके, भेटूया नेक्स्ट लेक्चरला. नेक्स्ट लेक्चरला आपण हिस्ट्री ऑफ द सोशल वर्क इन इंडिया आपण बघूया. ओके, ठीक आहे. थँक्यू.